We are live on a speech. दोन मिनिटं थांबवा का सर? आणि मग हा 2 मिनिटं म्हटलं थांबवा आणि मग आले सगळे की हो हो बरोबर, आवाज येतो ना सर क्लिअर? एकदम व्यवस्थित येतोय आवाज. तसे आता ऑलरेडी मला वाटतं 20 जण लॉग इन झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत. मला वाटतं मुकुल तू तयार असलास तर आपण सुरू करू शकतो, कारण 20 जण ऑलरेडी आहेत. चालेल सर. मी आधी थोडंसं बोलतो आणि मग यू कॅन कंटिन्यू. हो चालेल सर, हरकत नाही. वेलकम ऑल. आणि खूप चांगली घटना म्हणजे आपला सत्र सुरू व्हायच्या आधीच आपल्याकडे 20 जण आलेले आहेत. आणि मला वाटतं त्याचे 2 मुख्य कारण. एक म्हणजे विषय आजचा सुदैवाने, आणि इनफॅक्ट मुकुलची इच्छा पण होती की सावरकर जयंतीच्या निमित्ताने बोलावं, अशाच आमचं आधी बोलणं झालंच होतं. त्यामुळे सावरकर एकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट, विक्रम संपत यांचं जे नवीन आता पुस्तक आलेलं आहे त्याच्याविषयी मुकुल थोड्या वेळाने बोलेलच, पण तो विषय पॉवरफुल आहे. आणि अर्थातच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मुकुल काय बोलणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे दोन्ही वक्ता आणि विषय यांचं कॉम्बिनेशन चांगलं असेल तर लोक तयार असतात ऐकायला. आपला असा नेहमीचा अनुभव आहे, तो आताच सुद्धा तसाच सिद्ध होताना दिसतो आपल्याला. सावरकर सगळ्या महाराष्ट्राला एका परीने मोहिनी टाकणारं नाव सुद्धा आहे, आणि काही वेळेला काही व्यक्तींमध्ये विभाजित करणारं नाव सुद्धा आहे. त्याच्यामध्ये एक भाग अर्थातच राजकारणाचा आहे, आणि त्यामुळे राजकारणाचा जेवढा चटका हा सावरकरांना बसला तेवढा तो इतर ठिकाणी इतर कुठल्या नेत्याला बसला असेल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे सावरकर समजून घेणं हा आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक अत्यंत आवश्यक असा विषय मला वाटतो. आपल्या विचारधारेच्या दृष्टिकोनातून तर आहेतच सावरकर मोठे. वैयक्तिक पातळीवर त्याग हा किती महान असू शकतो याचे उदाहरण म्हणजे सावरकरांचं जीवन असू शकतं. त्याही दृष्टिकोनातून सावरकर आपल्या अभ्यासाचा विषय असायला हवा. आज मुकुल काय बोलणार आहे मला कल्पना नाही, आणि पुस्तकाच्या अनुसार तो त्याची आणखीन काही मतं मांडेलच. मला ऑलरेडी एक दोघांनी सांगितलं की आम्हाला नंतर काही प्रश्न आणि उत्तर करायला आवडेल असं एक दोघांनी सांगितलंय. त्यामुळे आपल्या आजच्या मुकुलचा विषय संपल्यानंतर आपण त्याच्याकरता थोडासा वेळ घेऊ. नाही तर मुकुलला विनंती करतो की मुकुल तू आपलं सत्र सुरू कर. थँक्यू व्हेरी मच सर. मी सुरुवात करतोय. आय होप आय एम ऑडिबल टू एव्हरीवन. आवाज येतो ना सर? आवाज येतोय. ओके. तर सावरकर जयंतीच्या, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये एकंदरीतच सावरकरांबद्दल अशा प्रकारचं कुतूहल होतं की वयाच्या 12व्या-13व्या वर्षी एक ध्येय आपल्या समोर ठेवलं त्यांनी. अष्टभुजा भवानीसमोर शपथ घेतली, आपल्या आयुष्याचं पुढचं जे काही 40-50 वर्षाचं आयुष्य आहे ते मी माझ्या राष्ट्रासाठी समर्पित करेल. पुढे 13 वर्षांचा काळ्या पाण्याची शिक्षा असू दे, त्याच्यानंतर आयुष्याला एकंदरीत आलेलं वेगळं वळण, 47 नंतर गांधी हत्या खटल्यामध्ये त्यांचं जे नाव गुंतवण्यात आलं, त्याच्यानंतरची पुढची काही कठीण वर्ष असतील, या सगळ्यामध्ये एक समान दुवा मला असं वाटतं तो म्हणजे आत्मसमर्पणाचा, ज्याचा उल्लेख मगाशी सरांनी केला की इतक्या सगळ्या खास करायच्या नंतर सुद्धा एखादा माणूस कशा रीतीने आपल्या देशासाठी झटत असतो, सातत्याने कार्यरत असू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत.
मला बासी मर्ढेकरांच्या काही ओळी आठवतात या संदर्भात. मर्ढेकर म्हणतात की ज्यांच्यासाठी करीशी यात्रा तेच परतले भिवून तमाला, तूही परंतु परतूस नकोस, चाल पुढे तू चाल एकला. म्हणजे आता हा जो रस्ता आहे तो अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. मग एका विशिष्ट टप्प्यानंतर त्या ध्येयावरतीही प्रश्नचिन्ह कदाचित उठवता आला असता की का बरं करावं हे सगळं. बऱ्याच वर्षी जेव्हा आपलीच माणसं आपल्या ध्येयाला पाठिंबा देत नाहीत किंवा भविष्यात जाऊन आपल्याला असं कळतं की कुठेतरी विरोधही होतोय, कुठेतरी ते कार्य थांबवता आलं असतं. पण सावरकरांनी तसं केलं नाही. हे सावरकरांचं वैशिष्ट्य आहे. एकोस फॉरगॉटन पास म्हणजे याच्यामध्ये सावरकरांचा उल्लेखच असं छान रीतीने केलाय की सावरकर म्हणजे काय, तर एका कवीचं हृदय आणि क्रांतिकारकाची बुद्धी, अशा सुंदर रीतीने त्याचा उल्लेख आपल्याला इथे आढळून येतो. मला आजतागळ्यात इंग्रजीमध्ये लिहिलं एक ऑथेंटिक चरित्र सावरकरांचं म्हणजे हे एकोसम फॉरगॉटन पास्ट, विक्रम संपत यांनी लिहिलं हे भलं मोठं चरित्र. मला आजच्या तारखेला सर्वात ऑथेंटिक यासाठी म्हणावं असं वाटतं कारण की लेखकाने लिहिण्यासाठी 8 ते 9 वर्षाची तपश्चर्या केलेली आहे आणि अगदी संदर्भयुक्त माहिती दिली आहे. कुठल्याही प्रकारे याच्या आधीची जी काही चरित्र आहेत लेखकाने त्याच्यामध्ये व्यवस्थित मांडणी केलेली आहे ती अशी की कुठेतरी ग्लॉरिफाय करणं किंवा विलिफाय करणं या 2 टप्प्यांमध्ये सावरकरांना एक्सप्लोर केलं जातं. पण संदर्भसहित माहिती नेमकं त्यावेळेला क्रांतिकारी जो उठाव होता तो कशा रीतीचा होता या सगळ्याची माहिती त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. तर प्रस्तावनेमध्ये असं सांगितलं जातं की 2004ला जेव्हा मणिशंकर अय्यर यांनी अंदमान सेल्युलर जेल मधला जो मेमोरियल प्लॅक होता तो काढायचं ठरलं तेव्हा लेखकाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की सावरकर म्हणजे नेमकं काय, ही विभूती कोण आहे. मध्यंतरी मी एक फेसबुक पोस्ट वाचली होती त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं की 70 वर्षांनंतर स्वातंत्र्याच्या जर सावरकर इतके दाहक वाटत असतील तर त्यावेळेला इंग्रजांची काय अवस्था झाली असेल. लेखक सीबीएसई माध्यमातून शिकलेले होते त्यामुळे अर्थातच सावरकर कोण किंवा काय याची जास्त कुतूहलता होती कारण सावरकरांचा उल्लेख म्हणजे मी व्यक्तिशः 7वी ते 10वी सीबीएसई माध्यमातून शिकलो त्यामुळे मलाही चांगलीच माहिती आहे की उल्लेख नाहीये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सावरकरांचा उल्लेख आढळून येत नाही. झालं तर तो 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये काहीच असं आहे की कम्युनलिझम बद्दल बोलताना एक ओळ फक्त अशी दिलेली आहे की विनायक दामोदर सावरकर वॉज रिस्पॉन्सिबल फॉर प्रपाउंडिंग अँड आयडियोलॉजी ऑफ हिंदुत्व, एवढीच काही ती एक ओळ. त्याच्यानंतर म्हणूनच एक अभ्यास सुरू झाला आणि चरित्र लेखनाच्या दृष्टिकोनातनं ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्याचा संशोधन करण्याची त्यांनी सुरुवात केली. इंग्रजीमध्ये फारसं काही लिखाण झालं नव्हतं. 1926 मध्ये फक्त चित्रगुप्त या टोपण नावाने लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर या पुस्तक त्याचं लेखन झालेलं आहे. अनेक जण असं म्हणतात की चक्रवर्ती राजगोपालाचारी जे होते आपले त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलंय. पण आपण जर का लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर म्हणजे सावरकर स्मारकाच्या वेबसाईटवरून हे ई बुक डाउनलोड केलं तर कळतं की त्याच्यामध्ये काहीच असं दिलेलं की सावरकरांनी स्वतःच याचं लिखाण केलं. त्यामुळे त्या ग्रंथाचा मूळ लेखक कोण आहे याच्या संदर्भात अद्याप तरी लोकांना काही कल्पना नाहीये. नंतर 1943 साली सदाशिव रानडेंनी सावरकरांचं चरित्र लिहिलं, त्यावर इंग्रज सरकारने बंदी आणली. नंतर काही वेळानंतर शिवरामपंत करंदीकर यांनी सावरकरांचं चरित्र लिहिलं. पण नंतर एकूणच गांधी हत्येनंतरचा जो खटला होता त्या वेळेपासून सावरकरांशी एक अंतर ठेवूनच बरीच माणसं जगायला लागली. त्यामुळे बऱ्याच त्यांना असं वाटलं की आपण हा लेखन प्रपंच 88 तर केलाय पण हा कुणासाठी आहे. लोक आजच्या तारखेला या माणसाला जो एक क्रांतीयुद्धाचा एक मुकुट मेरुमणी होता त्याला किंमत देत नाही आणि आपण त्याचं एवढं छान लिहिलेलं आहे तर काय करावं त्यांना सुचत नव्हतं आणि त्या अक्षरशः त्याच्या सगळ्या कॉपीज लिहिलेल्या आहेत त्या चुकून द्यायला चाललेले. तर मग त्यावेळेला त्यांना अडवणारी व्यक्ती होती बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच महाराष्ट्राचे शिवचरित्र लेखक बाबासाहेब पुरंदरे. त्यांनी तसं करण्यापासून त्यांना रोखलं. नंतर आपल्याला दिसून येतं मराठी आणि इंग्रजीमध्ये धनंजय किराणनी वीर सावरकरांचं चरित्र लिहिलेलं आहे. मुळात लेखन प्रपंच चरित्र विषयाचा एक बायोग्राफी का लिहावी याच्या संदर्भात त्यांनी सावरकरांनाच कोट केलेलं आहे. त्याच्यामध्ये लिखाणाचं मूळ लिखाण करताना इट मस्ट गो फ्यू लिटमस टेस्ट. मुळातच त्या लिखाणाचा हेतू काय, त्याच्याने जर का राष्ट्रहिताचं कार्य साधणार असेल आणि त्या व्यक्तीचं जीवन हे एका अर्थाने त्या देशाचा किंवा तो जो एक भाग आहे त्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणार असेल तर त्याला काहीतरी एक विशेष पैलू आहे असं आपल्याला दिसून येतं. कारण सत्य हे गुलाबासारखं असतं. हे सावरकरांनी लिहिलंय की गुलाबाचं वर्णन करताना आपल्याला केवळ गुलाबाचा सुगंध छान आणि दिसतो छान या संदर्भात नाही जाते, त्या गुलाबाला काट्या सुद्धा आहेत. या दृष्टिकोनातून एक परिपूर्ण लेखन चरित्राबद्दल झालं पाहिजे असं सावरकरांनी लिहिलेलं आहे. 1947 नंतर आपल्याला असं दिसून येतं की फार मोठ्या प्रमाणात शिक्षण असेल किंवा बाकी इंटलेक्च्युअल या क्षेत्रामध्ये मार्क्सवादी इतिहासाचा पगडा होता आणि त्या दृष्टीने आपल्याला असं दिसून येतं की फार मोठ्या प्रमाणात
जे क्रांतिकारी असतील त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख तेवढ्या प्रमाणात आपल्याला आढळून येत नाही, जे काही पाठ्यपुस्तकं असतील किंवा बाकी जी काही मुवमेंट आहे त्या संदर्भात. पण नंतर आता 2014 नंतर जी एकंदरीत आपण एक नॅशनलिस्ट वेव्ह बघितली, त्याच्यानंतर भगतसिंग असतील किंवा मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, या सगळ्यांचं चरित्र त्या निमित्ताने एक चरित्राचा अभ्यास करणं आणि मुळात ही जी पॅरल हिस्ट्री आहे ती काहीशा प्रमाणामध्ये अस्तित्वात होती, लोकांना माहिती होतं, पण त्याचा प्रचार आणि प्रसार तेवढ्या प्रमाणात होत नव्हता. त्याचा एक अभ्यास सुरू झाला असं आपल्याला दिसून येतं. शेवटी 2015 मध्ये राम नाईक यांच्या हस्ते परत ते जे प्लेक होतं सावरकर मेमोरियल अंदमानचं तिकडे परत बसवण्यात आलं आणि आता सावरकरांच्या चरित्र लेखनाला सुरुवात इतकी गमतीशीर केलेली आहे ती अशी की फर्स्ट ऑफ ऑल रिचार्ड टेम्पलने त्यावेळेला ही वॉज अन इंग्लिश पब्लिक सिव्हिल सर्वंट, त्याने लॉर्ड लिटनला जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रापासून सुरुवात होते. 1880चं दशक चालू होतं, त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये वासुदेव बळवंत फडकेंची क्रांती चालू होती आणि रान पेटलेलं अक्षरशः. त्याच्यामध्ये रिचर्ड टेम्पलने लॉर्ड लिटनला जे पत्र लिहिले त्याचा मजकूर काहीसा असा आहे की त्यांनी सांगितलं की 1818 मध्ये आपल्याला जे वाटतं की मुघलांच्या हस्ते आपण ही सत्ता काबीज केली तर ते चुकीचं आहे, आपण मराठ्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये ही सत्ता काबीज केलेली आहे आणि याचा सर्वात मोठा फटका किंवा आपण जे म्हणतो दुःख लागलं कोणाला असेल तर ते चित्पावन ब्राह्मणांना, असं त्यांनी उल्लेख केलाय. कारण 1713 मध्ये जेव्हा पेशवाची राजवट अस्तित्वात आली त्याच्यानंतर अनेक बिग भागामध्ये प्रशासन असेल किंवा शासन असेल त्यामध्ये चित्पावन ब्राह्मणांनी कार्यरत होते. नंतर अर्थात इंग्रजांची सत्ता आली, सत्तांतर झाल्यामुळे बदलत्या परिस्थितीला ते सामोरं गेले आणि जाऊन त्या दृष्टिकोनाचं त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं, शासन प्रशासनाचा अभ्यास केला आणि मग वेळ पडल्यास इंग्रजांच्या विरोधात उठाव सुद्धा केला. अशाच एका ह्याच्यामध्ये डेक्कन स्टर आणि बुधू सुधाकर जे आहे वासुदेव बळवंत फडके त्यांनी जो लढा तयार केला त्याच्याबद्दल त्याचं जे कंपॅरिझन आहे ते अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्याशी केलं गेलेलं. गॅरिबल्डी असेल, वॉशिंग्टन असेल, त्यांनी ज्या प्रकारे रिपब्लिक एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला होता त्याच संदर्भाचा लढा भारतामध्ये कुठेतरी आता सुरू होतोय का या संदर्भाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. अशाच एका चित्पावन ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये 28 मे 1883 साली बगूर येथे विनायक दामोदर सावरकरांचा जन्म झाला. लहानपणापासूनच वाचनाचा छंद होता. अनेक ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय विचारांशी त्यांचा जसे जसे ते मोठे होत होते त्यांचा संदर्भ येत गेला, वाचत गेले ते. त्याचंच एक शॉर्ट हिस्ट्री ऑफ वर्ल्ड नावाचं जे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये फार सुंदर रीतीने पुढे जो एक हिस्टॉरिकल डायलमा प्रसिद्ध झाला तो अशा रीतीचा होता की त्याचे पुस्तक सावरकरांनी वाचायला घेतलं, त्याची सुरुवातीची जी काही पानं होती ती गाळ झाली होती. मग त्याच्याच वरून एक अनुषंगाने सावरकरांनी असा विचार केला होता, त्यांना मला वाटतं त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की इतिहासाचा मूळ जे आहे आपण जसे जसे मागे जात जातो तसं एक जगाच्या इतिहासाची जी सुरुवात आहे ती अशा काहीशा रीतीने अलिप्तच आहे. आपल्याला नेमकेपणाने ठाऊक नाही की नेमकं हे जग कसं अस्तित्वात आलं किंवा काय, आणि त्याच्याबद्दलचे जे आपण बघतो ते केवळ एक थिअरीज आहे. नंतर 1892 मध्ये राधाबाई त्यांच्या मातोश्रींचा मृत्यू झाला आणि घरादारावरती संकट कोसळलं फार मोठं. नंतर त्याच वेळेला त्याच्यानंतर त्यांचं लिखाण हळूहळू एक शेप घेत होतं. ते असं की जगात हितेच्छू या त्यांच्या मासिकामध्ये स्वदेशी की फटकार नावाची त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. ह्या सगळ्याचं वर्णन करताना लेखकाने अगदी योग्यरित्या म्हणजे चरित्र आणि त्या माणसाबद्दल बोलताना तेव्हाच्या महाराष्ट्रामध्ये असलेले सोशो पॉलिटिकल कंडिशन्स कशा रीतीचे होते त्याचाही उल्लेख केलेला आहे. नंतर 1896 मध्ये नंतर बाबाराव सावरकरांचं लग्न झालं आणि येसूबहिणी ज्यांनी नंतर सावरकरांना अक्षरशः आईसारखा आधार दिला ते त्यांच्या घरात आले. नंतर चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली होती आणि मग त्याच क्षणाला अष्टभुजा मातेसमोर त्यांनी शपथ घेतली की शत्रूस मारिता मारिता मरितो झुंजेन. त्यांच्याच आयुष्यावर त्यांनी वीरश्री युक्त नावाचं एक नाटक सुद्धा लिहिलं होतं त्या काळात. लहानपणापासूनच सावरकरांना जाती व्यवस्थेचा जो होता तो फार मोठ्या प्रमाणात तिटकारा होता. म्हणजे हिंदू हे जे प्रकारे असंघटित तेव्हाच्या काळात हिंदू मुस्लिम दंगे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात व्हायचे. तेव्हा सावरकरांना लक्षात आलेली गोष्ट ही होती की हिंदू या जाती व्यवस्थेच्या प्रथामुळे अनेक जे काही रोटीबंदी, बेटीबंदी या सगळ्या प्रथांमुळे खुरडलेला आहे, कशा रीतीने संघटित नाहीये. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी गोष्ट फार खोलवर जाऊन रुजली की या हिंदू समाजाला कुठेतरी एकसंघ होणं गरजेचं आहे. 1899 मध्ये प्लॅग आला. त्या प्लेग मध्ये हजारो लाखो माणसाचा मृत्यू झाला आणि इंग्रजांच्या शासनामध्ये हेल्थ वॉज नॉट अ प्रायोरिटी बॅक देन. आणि अशातच त्यांना याच्यामध्ये दामोदरपंत सावरकरांचे जे वडील होते त्यांचाही मृत्यू झाला आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिकला ते शिफ्ट झाले राहण्यासाठी.
मग लेखकाने इथे नाशिकचा सुद्धा एक संक्षिप्त स्वरूपामध्ये इतिहास दिलेला आपल्याला आढळून येतो. वयाच्या 16व्या वर्षी सावरकरांनी राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. 1900 मध्ये मित्रमेळा स्थापन केला. अनेक वेगवेगळ्या अनुषंगाने जेव्हा सावरकर मोठे होत होते, आता शपथ तर घेतली आहे राष्ट्र हिताच्या कार्याची, त्या संदर्भातला त्यांनी अभ्यास सुरू केला. जर्मनी असेल, आयर्लंड असेल, रशिया असेल, या सगळ्या ठिकाणी या आधीचे जे काही उठाव झालेले आहे इतिहासामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केलेला होता की कशा रीतीने या सगळ्या गोष्टी रचल्या जातात, घडल्या जातात. एखादी संघटना असेल तर कशा रीतीने तिचं एक फ्रंट ऑर्गनायझेशन वेगळी असते, ती प्रोपगंडा करत असते, आणि ऍट द बॅक ऑफ दी ऑर्गनायझेशन जे क्रांतिकारकाच्या युद्धाने जे काही प्रचार आणि प्रसार करायचा असतो क्रांतीचा, आणि जनमानसाची नाळ पकडून आपल्याला कशा रीतीने प्रचार आणि प्रसार करायचा असतो, याचा अभ्यास त्यांनी केला होता. म्हणूनच मित्रमेळा ही स्थापना करण्यात आली होती. पण हे सगळं करत असताना अभ्यासामध्ये सावरकरांचा खंड पडला नव्हता, ही एक महत्वाची गोष्ट. स्पेन्सरच्या लिबरल युटिलिटेरियनिझम या पुस्तकाने त्यांना फार मदत केली होती. ही वॉज क्वाइट इन्फ्लुएन्स्ड बाय इट. 1901 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशनची जी परीक्षा असते ती त्यांनी दिली. हरिअप्टेंच्या करमणूक या मासिकामध्ये एक निबंधासाठीचा विषय दिला गेला होता, तो असा की सर्वोत्कृष्ट पेशवा कोण. तर मग अर्थात सावरकरांनी माधवराव पेशवे जे पहिले होते त्यांच्या संदर्भाचा निबंध लिहिला, आणि अर्थात सावरकरांची बुद्धिमत्ता इतकी प्रगल्भ होती की ते ती स्पर्धा जिंकले. 1940 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा निबंध होता त्या काही विशिष्ट वर्षांसाठी. तो आपण विचारच करू शकतो की ते लिखाण एवढ्या कमी वेळामध्ये इतकं प्रगल्भ होतं. नंतर अशाच काळामध्ये जयस्तुते असेल किंवा शिवरायांची जी आरती त्यांनी लिहिली, या सगळ्याचं लेखन त्यांच्या हातनं झालं. रामायण आणि इलियाड हे जे दोन महाकाव्य आहेत, सावरकरांनी त्या दोन महाकाव्यांचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस लिहिलेलं आहे, ते सुद्धा महाविद्यालयामध्ये असताना. नंतर मला ती गोष्ट लक्षात आली की आता माझी महाविद्यालयाची 5 वर्ष झाली तरी सुद्धा या दोन गोष्टींचं ओरिजिनल अद्याप वाचून झालेलं नाहीये. म्हणजे एक प्रगल्भता आपण जिला म्हणतो, वाचनामध्ये असेल, लिखाणामध्ये असेल, विचारसरणीमध्ये असेल, ही सावरकरांकडे होती. नवे नवे त्यांनी ती घडवली होती. नंतर 1905 मध्ये पुण्यात अभिनव भारताची स्थापना करण्यात आली. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते होते. मुळात या संघटनेची स्थापना करताना हेतू आणि परिणाम काय होणार या संदर्भात त्यांनी सगळ्यांना संदर्भातलं आव्हान केलं होतं. म्हणजे टिळकांना काही प्रमाणात एक कारावास झाला, पण तुम्ही जे क्रांतिकारी किंवा युद्धामध्ये सामील होताय, तुमच्यासोबत केवळ तसाच सुलूक केला जाईल अशातला भाग नाहीये. तुमच्या समोर तुमच्या घरादारावरती जप्ती येईल, तुमच्यासोबत अमानुष व्यवहार केला जाईल. त्या सगळ्याची जर का तयारी असेल, मातृभूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तरच हे बलिदान द्या, तर या महासंग्रामामध्ये उडी घ्या. राष्ट्रवादाबद्दल नॅशनलिझम इज क्वाईट अ टॉपिक विच इज बीन डिस्कस्ड फॉर अ फ्यू इयर्स नाव. त्याच्या संदर्भातलं त्यांनी फार सुंदर कोटेशन आहे जे मला प्रचंड आवडलं की दी एक्सेस ऑफ हायपर नॅशनलिझम इज ॲज गुड ॲज लॅक ऑफ इट. म्हणजे कुठल्या तरी कंटेम्पररी पॉलिटिकल थिअरीने लिहिलेलं हे स्टेटमेंट आपल्याला असं वाटतं, आणि त्याचा रिलेव्हन्स आजही किती आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे त्या काळामध्ये अक्षरशः आचार्य कृपलानी जे नंतर 1947 साली इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट सुद्धा झाले होते, ते सुद्धा या अभिनव भारतच्या संपर्कामध्ये आलेले. आता नंतर विदेशी वस्त्रांची होळी करण्यात आलेली, बंगालची फाळणी होती, त्याचा निषेध करण्यासाठी सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयातले असे पहिले विद्यार्थी होते जे करण्यामुळे त्यांना दंड भरावा लागला. त्यांच्या हॉस्टेल प्रेमायसेस मधनं त्यांना रस्टिकेट करण्यात आलं, आणि त्यांचे जे प्रिन्सिपल होते त्यावेळेचे रँगलर फ्रान्सवे, ही कंडेम्ड दिस पर्टिक्युलर ऍक्ट ऑफ द युथ. आता बऱ्याच अंशी अभ्यास करताना हा प्रश्न पडायचा मला आहे की खरंच क्रांतीने स्वातंत्र्य मिळणार होतं का? इतका हा जो काही अट्टहास चालला होता त्याच्याने खरंच म्हणजे काही 1-2-4 अधिकाऱ्यांचा खून केला, वध केला, किंवा मग बाहेर एक प्रचार आणि प्रसार माध्यमातून आपण भारताच्या स्वातंत्र्यासाठी याच्या नक्की स्वातंत्र्य मिळणार आहे का? पण याचाही उल्लेख फार तपशिलाने सावरकर याच्यामध्ये दिलेला आहे की त्यावेळेला आयर्लंड असेल, रशिया असेल, आणि अनेक अशा इंग्रजांच्या कॉलनीज होत्या ज्याच्यामध्ये हळूहळू स्वातंत्र्याची उर्मी होती, ती हळूहळू जागत होती. कारण 1900 मध्ये जेव्हा रशिया आणि जपानमध्ये युद्ध झालं आणि जपान सारख्या एका देशाने रशियाला हरवलं, तेव्हा लोकांच्या मनामध्ये कुठेतरी ही भावना निर्माण झालेली की आपण सुद्धा इंग्रजांच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या सिक्रेट रेव्होल्युशनरी सोसायटीज आहेत ज्या अनेक देशांमध्ये विस्थापित आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित करून एकसंघपणे आपण जर एक लढा उभा केला
तर अर्थात या देशातनं या भूमीतनं इंग्रज कायमचे निघून जातील. एक कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी होती, एक युद्धनीती आखली होती त्यांनी, ज्याच्यामध्ये ते ही गोष्ट विसरले नव्हते की शत्रुत्व हे काही इंग्रजांशी नाहीये, कायमस्वरूपी इंग्रजांशी शत्रुत्व नाहीये, परंतु जोपर्यंत ती सगळी मंडळी या भारतातनं जात नाही तोपर्यंत आपलं त्यांच्याशी शत्रुत्व राहणार आहे. हळूहळू भारतभर अभिनव भारत ची जी संस्था होती ती हळूहळू भारतभर पसरत गेली. हैदराबाद असेल, ग्वालियर असेल, अशा अनेक ठिकाणी ब्रांचेस स्थापन केल्या गेल्या. त्याच्यातला एक पुढच्या स्ट्रॅटेजी आघाडीमधला असाही प्लॅन होता की इन्फिल्ट्रेशन इनटू द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड सिव्हिल सर्व्हिसेस ऑफ ब्रिटिशर्स. मुळात प्रशासन आणि शासनामध्ये कशा रीतीचं काम चालतं याचा अनुभव घेण्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात प्रशासनामध्ये इंग्रजांच्या जावं. जे मिलिटरी फोर्सेस आहेत किंवा नंतर विश्वयुद्धामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की उलट हिंदुस्थानच्या सैनिकांनी तर आता सैन्यामध्ये भरती झालं पाहिजे, शस्त्रास्त्र कशा रीतीने वापरतात याचा त्यांना अनुभव आणि कौशल्य ते आलं पाहिजे. या संदर्भातलं एकूण जे आहे तो एक तर्कवितर्क लक्षात ठेवून सावरकरांनी मांडणी केली होती. आणि त्याच वेळेनंतर 1906 साली सावरकरांच्या विरोधातली एक पहिली फाईल जी होती ती इंटेलिजन्स रिपोर्टने ओपन केलेली आणि त्याच्यानंतर जे ट्रॅकिंग करणं आपण म्हणतो इंटेलिजन्स द्वारा ते सुरू झालं होतं. नंतर अर्थात पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जी स्कॉलरशिप स्पेन्सरच्या नावाने काढली होती ती काही तरुण भारतीयांसाठी होती, त्यांच्याशी इच्छा होती की भारतीयांनी इकडे येऊन एकंदरीत हे जे काही इंग्रज शासन प्रशासन आहे कशा रीतीने हा देश आहे त्याचा अनुषंगाने अभ्यास करावा. त्या दृष्टिकोनातनं मग भारतासाठी जो एक स्वातंत्र्य लढा हळूहळू लंडन सारख्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हळूहळू उपस्थित होत होता, त्या संदर्भातलाही अभ्यास करावा असं त्यांना वाटलं होतं. तर मग सावरकरांनी याच्यासाठी अप्लाय केला आणि सावरकरांना रेकमेंडेशन लेटर होतं. ते कुणाकुणाचं होतं या स्कॉलरशिप मिळवण्यासाठी, तर लोकमान्य टिळक असतील, एस.एन. परांजपे असतील आणि रँगलर परांजपे. आठवा हे तेच रँगलर परांजपे ज्यांनी सावरकरांना रस्टिकेट केलं होतं. म्हणजे एक विद्यार्थी सुद्धा कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. 1906 साली नंतर ते इंग्लंडला रवाना झाले. तोपर्यंत त्यांना एक छोटं मूल सुद्धा झालेलं प्रभाकर ज्याचं नाव, आणि जाताना त्यांनी फक्त एक असं विनोद केलेला की प्रभाकरला देवीची लस द्या नाही तर तो देवाघरी जाईल. पण दुर्दैवाने त्यांनी हा जो विनोद केला तोच नंतर खराही ठरला आणि प्रभाकर त्यांच्या मुलाचा मृत्यू सुद्धा झाला होता अल्पवयात. सुरुवातीला अर्थात जेव्हा बोटीमध्ये ते गेले गोष्टी थोड्याफार प्रमाणात अवघड होत होत्या. हरनाम सिंग नावाचा त्यांचा एक मित्र त्यांना, तो मित्र नंतर झाला, तो बोटमध्ये होता. तर ते सरदार जे म्हटलं पगडी आणि ते सगळं जे होतं ते तो घालायचा आणि त्याच्या पगडीवर लोक हसायला लागलेली आणि तो काहीशा प्रमाणात थोडा खचला होता. सावरकरांनी त्यांना सांगितलं की अरे वेळ तू कशाला खचतोय, ही आपल्या भारतीयांची परंपरा आहे आणि फक्त आपल्या परंपरेवर किंवा आपण ज्या रीतीची वेशभूषा करतो त्याच्यावर कोणी हसणार असेल त्याला काही अर्थ नाहीये. मग त्या तुझी जी पगडी घातलीस ते इंग्रजांच्या टोपीपेक्षा तरी फारच छान आहे. नंतर नंतर पण त्याला जो एक त्रास व्हायला लागला, अपमानित तो होऊ लागला, तेव्हा तो खचला आणि त्याला कळलं की अरे काय आपल्याला होणार नाही. मग सावरकरांनी त्यांना धीर देत सांगितलं की तू असं करू नकोस. गुरु गोविंद सिंगांनी सुद्धा जर का असाच विचार केला असता तर जो एक फार मोठा लढा शिखांचा उभा राहिला तो उभा राहिला नसता. म्हणजे बघा, वाचन आणि इतिहासाचा जो एक सखोल अभ्यास सावरकरांनी त्यांच्या युवावस्थेमध्ये केलेला त्याचा उपयोग अशा रीतीने पुढे झाला होता. नंतर ग्रेज इन मध्ये जिथे महात्मा गांधी, बॅरिस्टर जिन्ना अशी लोक होती तिकडे सावरकर कायद्याचा अभ्यास करत होते. 1906 साली जे एक बजेट इंग्रज सरकारने प्रस्तुत केलेलं ते बघण्यासाठी, ते ऐकण्यासाठी म्हणून सावरकरांनी खास परमिशन काढली आणि ते त्या पार्लमेंटमध्ये जाऊन बसले. त्यांनी त्या बजेट जे काय चाललेलं सेशन त्याच्या संदर्भातला अभ्यास केला आणि त्यांना एकूण गोष्ट लक्षात आली की भारताला आपण वर्षानुवर्ष कशा रीतीने लुटत आहोत याची पोचपावती म्हणजे हे इंग्रजांचं दरवर्षीचं बजेट आहे. पुढे त्यांचं लंडनचे बातमीपत्र नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं, त्यामध्ये त्यांनी या सविस्तर गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, तर ते नक्की वाचा. लाला हरदयार असतील, विजय सय्यरभाई असतील, भाई परमानंद, सेनापती बापट, ही सगळी ती जी मंडळी आहे ती इंडिया हाऊस मध्ये नंतर त्यांना भेटली आणि हळूहळू इंडिया हाऊस स्टार्टेड बिकमिंग अ कल्चर, सोशो पॉलिटिकल कल्चर ऑफ फ्री इंडिपेंडन्स मुवमेंट. याच अनुषंगाने फ्री इंडिया सोसायटीची स्थापना झाली 1906 साली. गेल्या गेल्या सावरकरांनी कुठली गोष्ट केली असेल तर जोसेफ मॅझेनीचं चरित्र आहे आणि त्याचे समग्र वाङ्मय आहे त्याचा अभ्यास करायला सुरुवात केला. 1 ते 2 आठवड्यामध्ये त्याचा अभ्यास केला. मॅझेनीच्या आयुष्यावरचं चरित्र लिहिलं, ते मराठीमध्ये भाषांतरित करून त्यांनी भारतात पाठवलं.
तोपर्यंत भारतामध्ये परिस्थिती अशी बेताची झालेली की सेडिशन ऍक्टच्या कायद्यानुसार कुणालाही जेलमध्ये टाकणं किंवा हे फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं. त्यामुळे लोक काय करायची, तर पुस्तक आता समजा म्हणजे सुरुवातीला कोणी प्रिंट करायलाही मागत होता, पण कसे कसे त्यांनी प्रिंट केल्याने जे पुस्तक आहे ते लोक घराघरावरती इंग्रजांचे अधिकारी पोलीस छापा टाकायचे, तर ते भिंतींमध्ये अक्षरशः कोरून लपवून ठेवायचे ते पुस्तक. म्हणजे पुस्तकांना आणि ज्ञानाला कशा रीतीचे आपण म्हणतो व्हॅल्यू त्यावेळेला होती आणि अजूनही आहे आपल्या लक्षात येतं. शिखांचा इतिहास त्यांनी जाणून घेण्यासाठी गुरुमुखीचा अभ्यास केला. 1857 इट वॉज अ फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स अँड नॉट अ मिअर सिपर्स म्युटिनी हे सांगणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. इट बिकेम लेटर ऑन, हे पुस्तक त्यांनी लिहिलं अँड बिकेम लेटर ऑन बायबल फॉर ऑल रेव्होल्युशनरीज. भगतसिंग असतील, सुभाषचंद्र बोस असतील, या सगळ्यांनी त्या पुस्तकाचा अभ्यास करून एक नवीन आपण म्हणतो ना प्रेरणा त्यांना मिळाली होती. इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस जी 1907 साली जर्मनीमध्ये होणार होती, त्याच्यामध्ये त्याचं भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मॅडम भिकाजी कामा आणि सरदार राणा यांना पाठवण्यात आलं होतं. त्यावेळेला जो एक भारताचा आपला पहिला झेंडा आहे आपण बघितला असेल असतो, त्याचं जे लेआउट होतं ते सावरकरांनी आणि मॅडम भिकाजी कामा यांनी ते लेआउट तयार केलेलं. नंतर 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला जो आज एक तिरंगा आहे तो तिरंगा सुद्धा काहीशा तशाच प्रमाणात आहे आपल्याला लक्षात येईल. सावरकरांना त्यावेळेला भेटायला कोण कोण आलं होतं, तर इंडिया हाऊसच्या वास्तवामध्ये त्यांना भेटायला व्लादिमीर लेनिन, नंतर रशियामध्ये फार मोठ्या प्रमाणात जे नाव झालं आणि एकूण सत्तांतरामध्ये फार मोठा वाटा होता तो व्लादिमीर लेनिन. टर्कीचा नंतर जो बादशाह झाला तो मुस्तफा केमल पाशा, तो सावरकरांना भेटायला आला होता. अशी एक अनेक मंडळी, कारण या सगळ्यांचं एक ध्येय कुठेतरी एकच होतं, ते म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीपासून आपण आपल्या राष्ट्राला मुक्त करायचं. त्याच वेळेला महात्मा गांधी सुद्धा तिकडे होते आणि महात्मा गांधींची आणि सावरकरांची पहिली भेट झाली आणि पहिली भेटच म्हणजे अतिशय रोचक आहे. ती काहीशी अशी की राजकीय चर्चांवरती त्यांचं जे काही डिस्कशन होतं ते झालं आणि सावरकर फिश जे होते ते त्यांनी फ्राय करून वाढले. महात्मा गांधी तोपर्यंत अगदी व्हेजिटेरियन झालेले आणि महात्मा गांधीजींना प्रश्न पडला की सावरकरांनी त्यांनी विचारलं की तुम्ही चित्पावन ब्राह्मण आहात आणि मांसाहार खाता. मग सावरकरांनी त्याच्यावर गांधींना उत्तर काहीचं असं दिलं की अहो हे तर फक्त मासे आहेत, तुम्ही आमच्यासोबत जर का साधं जेवण करू शकत नाही तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग काय घेणार, आणि ही तर फक्त मासे आहेत. मला तर अशा लोकांची अपेक्षा आहे ज्या इंग्रज सरकारलाच कच्चं खाऊन टाकतील. मग आता या पहिल्या भेटीमध्येच कुठेतरी लक्षात आलं होतं की पुढे जे आहेत त्याचं वैचारिक मतभेद आणि कशा रीतीने उलगडणार आहे. त्याच वेळेला नंतर इंडिया हाऊस फार मोठ्या प्रमाणात रडारवरती आलं. त्याचं भारतामध्ये कनेक्शन काहीसे वाढू लागलेले आणि याच अंतर्गत नाशिकमध्ये 1909 साली बाबाराव सावरकरांना अटक करण्यात आली सेडिशनच्या चार्जेसमध्ये आणि काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली होती. त्यावेळेपासून प्रयास असा सुरू झाला की काही ना काहीतरी कारण करून सावरकरांवरती एक असा खटला भरायचा आणि जेणेकरून त्यांना भारतामध्ये आणता येईल आणि कठोर शिक्षा देण्यात येईल. त्याच वेळेला मग येसू बहिणींना फार मोठ्या प्रमाणात हिणवलं गेलं, कैद्याची बायको म्हणून त्यांना हिणवण्यात गेलं होतं. त्याच सुमारास नंतर नॅशनल इंडियन असोसिएशनची जहांगीर हॉलमध्ये पार्टी चालली होती. लॉर्ड कर्झन वायली त्या पार्टीला उपस्थित होता. एक तरुण युवक 20-21 वर्षांचा तिकडे आला आणि कर्झन वायलीला गोळ्या घालून त्यांनी ठार केलं. हा तरुण कोण होता, तर अर्थात सावरकरांच्या संपर्कात आल्यामुळे ज्याचं जीवन बदललं तो मदनलाल धिंगरा. काहीशा प्रमाणात मदनलाल धिंगरांच्या आयुष्याची कथा आपल्याला माहिती असेलच, लेखकाने ती पुस्तकामध्ये थोड्याफार प्रमाणात मांडली देखील आहे. या एकंदरीत कर्झन वायलीची हत्या झाल्यानंतर अनेक लोकांनी त्याचा निषेध केला. गोपाळकृष्ण गोखलेंनी सुद्धा त्याचा निषेध केला, ज्याचं आश्चर्य वाटलं बऱ्याच लोकांना. याला उत्तर म्हणून मॅडम कामा यांनी वंदे मातरम मध्ये स्टेटमेंट इन डिफेन्स ऑफ मदनलाल धिंगरा दिलं होतं. तर मदनलाल धिंगरांनी कोर्टामध्ये आणण्यात आलं. त्यांचं कोर्टाचं बचावाचं जे भाषण आहे ते आपण जर वाचलं तर आपल्याला अजूनही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. मदनलाल धिंगरा यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितलं की मी जे केलं ते माझ्या मातृभूमीसाठी केलेलं आहे. इंग्रजांनी भारतावरती जो इतके काही वर्ष छळवाद चालला होता त्याला माझं हे प्रत्युत्तर आहे. तुम्ही इंग्रजांनी स्वतः भारतासारख्या ठिकाणी अत्याचार करताय आणि दुसरीकडे मात्र रशिया असेल बाकीच्या सगळ्या ठिकाणी मानवतावादाच्या गोष्टी करताय. हा जो दुटप्पीपणा आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये मांडला होता. आणि त्यांचे उलट त्यांनी असं सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी मला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी हेच अपेक्षित आहे, कारण तुम्ही जर तसं केलं
तर सुडाची भावना ही भारतातल्या प्रत्येक क्रांतिकारकाच्या मनामध्ये जागेल आणि ते तुमच्या विरोधात एकत्र उठाव करतील. हे ऐकल्यानंतर संबंध कोर्ट गार झालं, शांत झालं. ते जे पर्टिक्युलर जज बसले होते त्यांनी सुद्धा विचारलं की काही लिगल एड तुम्हाला हवाय का किंवा काय. आता मदनलाल धिंगरे चिडले आणि त्याने सांगितले, तुम्हाला एकदा सांगितलं ना, मला मुळात या कोर्टाचं वर्चस्व मान्य नाहीये. तुम्हाला द्यायची ती शिक्षा तुम्ही द्या. आणि अर्थात मग त्या बेंचने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. त्यांना त्यांचं एक स्टेटमेंट सुद्धा अजून एक काही प्रस्तुत करायचं होतं कोर्टामध्ये, जे त्यांना मांडू दिलं नाही. पण नंतर जेव्हा सावरकरांची आणि त्यांची भेट झाली तेव्हा हे जे पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे ते त्यांनी सावरकरांना दिलं, जे नंतर वंदे मातरम मध्ये आणि पुढे प्रसिद्ध सुद्धा केलं आलं. त्याचं शीर्षक काहीच असं होतं, ते म्हणजे चॅलेंज. त्याच्यामध्ये त्यांनी कर्झन वायली जो मृत्यू आहे तो जस्टिफाय केला होता. ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मातृभूमीच्या छळावरचा हा एक बदला आहे. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की देण्यासाठी काय नाही, माझा केवळ जीव आहे. आणि मी अशीच विनंती करेन देवाला सुद्धा की माझा मृत्यू आज जरी झाला तरी सुद्धा पुन्हा पुन्हा या भारतभूमीमध्येच माझा जन्म झाला पाहिजे. याची प्रशंसा नंतर विन्स्टन चर्चिलला सुद्धा करावी लागली. स्वातंत्र्यासाठी लढणं काय होतं हे मदनलाल धिंगराच्या आयुष्यावरून आपल्याला एकूण कळेल. नंतर मग विजयादशमी चा सण होता, तेव्हा इंडिया हाऊसमध्ये सगळे जमले होते. इथे महात्मा गांधीजींची आणि सावरकरांची दुसरी भेट, ती सुद्धा काहीशा अशी प्रमाणात रोचक होती. सुरुवातीला गांधींचं भाषण त्या संदर्भातलं. विजयादशमी आपण का साजरी करतो, तर महात्मा गांधींनी सांगितलं की श्रीरामचंद्र जे आहेत ते आपले आदर्श असायला पाहिजे. रामचंद्रांनी ज्या रीतीने कठोर तपश्चर्या केली, 12-13 वर्षाचा वनवास भोगला, तशाच रीतीचा जर का वनवास किंवा कष्ट जे भारतीयांनी भोगले तर अर्थात भारत कुठेतरी स्वतंत्र होईल. महात्मा गांधींचं भाषण झालं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर बोलायला उठले. सावरकरांनी सांगितलं की विजयादशमी आपण जी साजरी करतो त्याच्या आधी जे 9 दिवस आहेत ते आपण दुर्गा देवीची उपासना करतो, जी यवनांचा संहार करते. रामराज्याची संकल्पनेबद्दल सावरकरांनी असं सांगितलं की रामराज्य स्थापन करण्यासाठी सुद्धा आधी त्या रामाला रावणाचा वध करावा लागला होता. त्यावेळेला जे जाणकार श्रोते होते तेव्हा ते, आणि आता सुद्धा मला ऐकणारे ते श्रोते आहेत, त्यांना बरोबर कळून चुकलं मग सावरकरांना काय म्हणायचं ते. मग अशा रीतीचं हे वक्तृत्वाचं सुद्धा जे कौशल्य आहे ते सावरकरांकडे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि श्रोते अगदी म्हणजे देवर इन्स्पायर्ड बाय. नंतर 1909 साली नंतर मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स याच्या संदर्भातलं बऱ्याच लोकांना माहिती असेलच. त्याच्यातला जे लॉर्ड मिंटो होता त्याच्यावरती हल्ला झाला होता आणि त्या संदर्भात नारायणराव सावरकरांना अटक करण्यात आली होती. एकंदरीत फार मोठ्या प्रमाणात सावरकर घराण्याची अशा रीतीने आपण म्हणू की वाईट अवस्था सुरू होती. खचण्याचे क्षण होते हे, आणि अक्षरशः वाली त्यावेळेला त्यांना तेव्हा कुणी नव्हता. अशाच वेळेला कुठेतरी मनामध्ये ही सावरकरांच्या मनात इच्छा होती की आपण इथे आलो तर आहोत, पण आता तिकडे जे आपलं घरदार आहे किंवा काय तिकडे कुठेतरी आपली गरज आहे. ब्रिटनच्या समुद्र किनाऱ्यावरती मग सावरकर तेव्हा गेले, तेव्हा तिकडे जे अनेक कुटुंब वगैरे होते त्यांच्याकडे बघत होते. आणि मला वाटतं चित्तरंजन पाल होते, बिपिनचंद्र पाल यांचा सुपुत्र, त्यावेळेला त्यांनी असं लिहून ठरलं की तेव्हा सावरकरांना काही एक कवितेच्या ओळी सुचल्या आणि नंतर त्यांनी तेव्हा जी कवितेची जी रचना केली ती पुढे जाऊन हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला खूप सुंदर चाल दिली. ती कविता म्हणजे आपल्या सगळ्यांचं लाडकं गीत म्हणजे ने मजसीने परत मातृभूमीला, त्यांची तेव्हा त्यांनी रचना केली होती. 1909 साली मग नंतर नाशिकमध्ये किर्लोस्कर थिएटर ग्रुप अंतर्गत संगीत शारदाचा प्रयोग सुरू होता. 18 वर्षाच्या युवकाने तिकडे जॅक्सन, जो नाशिकचा त्यावेळेचा कलेक्टर होता, त्याचा वध केला. आणि हा जॅक्सनचा वध करणारा कोण होता तर अनंत लक्ष्मण कान्हेरे. या वेळेला कुठेतरी आता इंग्रज सरकारला असं दिसून आलं की अभिनव भारत असेल आणि इंडिया हाऊसची एकंदरीत त्याचे जे इंटेलिजन्स रिपोर्ट होते त्यांनी कुठेतरी असा मग याची जुळवाजुळव केली आणि आता काहीशा प्रमाणामध्ये सावरकरांच्या विरोधात खटला उभा करायचा याला स्कोप आहे, या संदर्भातला त्यांचे प्रयास सुरू झाले. त्यावेळेला सावरकर पॅरिसमध्ये होते, बिकॉज पॅरिस वॉज होम टू मेनी नॅशनलिस्ट रेव्होल्युशनरीज ॲट दॅट टाइम. तेव्हा त्यांचं हिस्ट्री ऑफ सिक्स म्हणजे तेव्हापर्यंत सावरकरांना शारीरिक जे आपण म्हणतो तो त्रास फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला होता, पण सावरकर शांत बसले होते. त्यांनी हिस्ट्री ऑफ सिक्स जो त्यांचा ग्रंथ आहे त्याचं लिखाण पूर्ण केलं. त्या हिस्ट्री ऑफ सिक्सच्या ज्या 3 प्रती होत्या
पहिली ती प्रत जी होती ती तर जप्त झाली, दुसरी होती ती समुद्रात एका माणसाला जी दिली होती त्याने समुद्रात ती टाकून दिली, कारण त्याला भीती होती की कुठेतरी ती पुढे जप्त होईल आणि आपल्यावर आळेल. आणि तिसरी जी होती ती माधव कामा यांच्या लायब्ररीमध्ये होती, पण दुर्दैवाने आपल्या सगळ्यांच्या ती परत कुठे गेली किंवा काय याचे काही एक पत्ता नाहीये. नंतर सावरकरांनी जेव्हा वृत्तपत्रामध्ये अशी बातमी वाचली की अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना अरेस्ट करण्यात आले, तेव्हा त्यांनी मनाचा निश्चय केला की आता लंडनला जायलाच पाहिजे. काही कुठलीही परिस्थिती असली तरी इंग्रजांच्या विरोधात आता आपण आवाज उठवायला पाहिजे. श्यामजी कृष्ण वर्मा असतील किंवा माधव कामा असतील यांनी त्यांच्या या कृत्याला विरोध केला, कारण असं म्हणतात की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. पण सावरकरांनी त्यांचं काही ऐकलं नाही, असा निश्चय केला की आता आपण जर गेलो नाही, आता आपण जर का या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली नाही तर हे ज्या अॅट्रॉसिटीज आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात वाढतील. सावरकर मग लंडनला निघून आले. लंडनला आल्या आल्याच त्यांना अरेस्ट करण्यात आलं, ज्याच्या समोर प्रस्तुत करण्यात आलं. तर आयपीसीचं कलम जे होतं फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ऍक्टच्या अंतर्गत सावरकरांना अटक करण्यात आली. याचे 5 महत्वाचे कायदे असे हे होते. त्यांच्यावरती ठेवलेले आरोप कसे होते तर फर्स्ट इज वेजिंग वॉर अगेन्स्ट किंग इन इंडिया, सेकंड कन्स्पायरिंग ऑफ 121A सेडिशन लाईफ ऑफ आयपीसी टू डिप्राइव्ह द किंग ऑफ सोव्हरेनिटी ऑफ ब्रिटिश इंडिया, thirdly procuring and distributing arms in London in 1908, thus abetting murder of Jackson, संबंध जुळवला. Fourth, waging war against king in London, and fifth, delivering seditious speeches in India in 1906 and London in 1908 and 9. या सगळ्या कलमांच्या अंतर्गत जरी खटला उभा केला गेला तरी त्या खटल्यामध्ये अनेक लूपहोल्स होते. त्यांना ऍड्रेस न करताच जी जजमेंट होती ती पास आउट झाली. त्यांच्या ज्या काही इंडिया हाऊस मधल्या साथीदारांनी होती त्यांची कबुली दिली होती त्याच्या संदर्भामध्ये, आणि असं ठरलं की सावरकरला एक्स्ट्राडेट केलं जाईल, इंडियामध्ये पाठवलं जाईल. SS मोरिया या शिप अंतर्गत त्यांना भारताकडे ते रवाना झाले. याच संदर्भात आपल्याला ठाऊक असेल ते मार्सेलिसला सावरकरांनी पलायनाचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्याच्या कठोर त्यांच्यावरती नजर कैदेत होते तरी सुद्धा त्यांनी तिकडनं उडी घेतली. त्या वॉटर होल मधनं ते निघाले आणि मार्सेलिसच्या फ्रान्सच्या भूमीवरती ते गेले. फ्रान्सच्या भूमीवरती जाण्याचं मागचं कारण हे होतं की आता ते फ्रेंच सरकार आहे, फ्रेंच पोलीस आहे, ते त्यांना पकडतील आणि तो जो खटला म्हणजे इंग्रजांच्या याच्या तरी तो येणार नाही. तर मग त्यावेळेला असा एक प्लॅन ठरला होता की मॅडम कामा असतील, विवेक सय्यर असतील, यांची गाडी तिकडे सावरकरांना पिकअप करण्यासाठी येणार होती, पण फक्त काही वेळेची चुकामुक झाली आणि ते आले नाहीत. आणि त्याचे जे फ्रेंच पोलीस होते त्यांनी सावरकरांना पकडलं आणि इंग्रजांच्या स्वाधीन केलं. मग आता अशा क्षणाला सगळं काही संपलेलं आहे असं दिसतंय की आता तर भारतामध्ये आपल्याला सोपवण्यात जाईल, काळ्या पाण्याची जी शिक्षा आहे ती होणारच आहे. अशा वेळेला हा माणूस खचत नाही. सावरकरांनी त्या क्षणाला त्यावेळेला त्यांना सुचलेली कविता म्हणजे आत्मबल, जी अजूनही इतकी प्रेरणादायी आहे. मला खरं तर प्रश्न पडतो की आम्हाला आमच्या शाळेच्या आणि महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकामध्ये का नव्हती. त्याचे बोलच इतके सुंदर आहेत. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिलरी तू जगती असा कवण जन्मला, अट्टहास करीत जाई धर्मधारिणी, मृत्यूसीच गाठ घालून गुसेराणी, अग्निजाळी मधसिना खडग छेदितो, घेऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, कुळा रिपू तया स्वयं मृत्यूच्याच भीतीने भूई मजसिये, अनादि मी अनंत मी अवध्य भी मला, मारिलरी तू जगती असा कवण जन्मला, लोटी हिंस्र सिंहाच्या पंजेरी मला, नम्रदास समसाटेल तो पदांगुला, कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी, हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली, आण तुझ्या तोफा अन क्रूर सैन्यते, यंत्रतंत्र शस्त्रास्त्र आग ओकते, हला हला त्रिनेत्र तो मी तुम्हास तैसाची जुळणी जिरवितो, अनादिनी अनंतनी अवध्यबी बला, मारिलरी तू जगती असा कवण जन्मला. या क्षणाला सावरकरांना सुचलेली ही कविता आहे जेव्हा सगळं काही संपलेलं आहे. त्या संदर्भामध्ये इतकं म्हणजे आपल्याला कल्पनाही करवणार नाही या संदर्भातली की अशा रीतीचं लिखाण त्यांना सुचलं, ते लिहू लागले. नंतर फ्रान्सच्या ट्रिब्युनलने हेगमध्ये याची याचिका दाखल केलेली, कारण की आता हा जी केस होती ती पर्टिक्युलर काही केवळ एका माणसाच्या विरोधातली नव्हती. पण आता हेग ट्रिब्युनलमध्ये काय गेली तर फ्रान्स आणि इंग्लंड जो एक गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंट मधला आता हा वाद सुरू झाला होता. कार्ल मार्क्सचा जो नातू आहे जीन लॉंगेट त्याने सुद्धा सावरकरांना बचावासाठी लिखाण सुरू केलं. आणि तेव्हा फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड या सगळ्या देशांमध्ये जे वृत्तपत्र चालले होते जे अशा सोशलिस्ट रेव्होल्युशनरीजला पाठिंबा देणार होते त्या ऍक्टचा निषेध करण्यात आला की इंग्रजांनी फसवणूक करून सावरकरांना नेलेलं आहे.
तर मग अशा रीतीचे 2 खटले आता अस्तित्वात आले. ते म्हणजे नाशिकची कॉन्स्पिरसी केस अँड सेकंडली रिकॅप्चरिंग इन फ्रान्स. आता ह्याच्यामध्ये हेगचा जो खटला सुरू होता त्याचा निकाल काहीसा असा लागला की त्या टेस्टिमनीज दिल्या गेलेल्या होत्या ते फार कॉन्फ्लिक्टिंग होते. कारण की म्हणजे त्या वेळेला ती जी व्यक्ती त्यावेळेला अस्तित्वात होती, उपस्थित होती, त्यांच्यामध्ये जे काही बोलणी होती त्यांच्यामध्ये काही एकसंगता नव्हती. कोण एक वेगळं स्टेटमेंट द्यायचं, दुसरं भलतंच काहीतरी बोलायचं. तर मग अशा मध्ये त्यांनी त्यांचं शेवटला एक नोट दिली की although conflicting testimonies, the tribunal do admit that an irregularity was committed by the arrest of सावरकर. म्हणजे त्यांनाही मान्य करण्यात आलं होतं. नंतर मग सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा फरमावण्यात आली. सावरकरांनी त्यांच्यावरती जे काही आरोप होते ते मान्य केले होते त्यावेळेला. आणि त्याच सोबत असं तेव्हाच एक डोंगरी जेव्हा त्यांना शिफ्ट करण्यात होतं तेव्हा इंग्रज अधिकाऱ्याने गमतीने त्यांना म्हटलं की तुम्ही काळजी करू नका हो, 1960 तुम्हाला इंग्रज सरकार सोडेल, इंग्रज सरकार फार दयावान आहे. मग सावरकरांनी त्याला उत्तर असं दिलं की अहो, इंग्रज सरकारपेक्षा मृत्यू दयावान आहे, त्याच्या आधीच मृत्यू माझी सुटका करेल. म्हणजे बघा या क्षणाला सुद्धा विनोद सुचतोय त्यांना. त्याच वेळेला त्यांना भेटायला यमुनाबाई आल्या होत्या आणि त्या अर्थात म्हणजे त्या रडत होत्या. आणि मग तेव्हा सावरकरांनी त्यांना जे सांगितलेलं आहे की आजच्या तारखेला आपला संसार जरी धुळीला मिळाला असता तरी सुद्धा स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये असे अनेक घरं असतील ज्यांच्यातून सोन्याचा धूर निघाला आणि आपल्या देशाचा विकास होणार आहे. आपल्या एका बलिदानामुळे असे कितीतरी घरं जगतील. म्हणजे हे बोलायला धैर्य लागतं आणि करून दाखवायला शौर्य लागतं. ते दोन्ही सावरकरांकडे होतं. नंतर SS महाराजा जहाजातनं सावरकरांची रवानगी करण्यात आली. अंदमानचा संक्षिप्त प्रमाणात इतिहास त्याच्यामध्ये दिला गेलेला आहे. हालपेष्टा कशा रीतीच्या होत्या, काथ्यकूट असेल किंवा कशा रीतीने त्यांचा जो पर्टिक्युलर लोकांचा छळ होत असेल या सगळ्यांचं वर्णन लेखकाने फार सुंदर प्रमाणात लिहिलेलं आहे. गेल्या 11 दिवसांनी परत 6 महिन्यांनी त्यांना एक सॉलिटरी कन्फाइनमेंटची शिक्षा देण्यात आली होती, जी अशी की कोणाशी काही बोलायचं नाही, कोणाशी संपर्क ठेवायचा नाही. अशामध्ये दुःखाचं दुसरं आभाळ असं कोसळलं की ऑगस्टमध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीने त्यांना जी BA ची डिग्री दिली होती ती त्यांच्याकडनं काढून घेण्यात आली होती. जी BA ची डिग्री हे करण्यासाठी त्यांना इतके कष्ट करावे लागले, त्या डिग्री त्यांच्याकडनं काढून घेण्यात आली होती. नंतर आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शारीरिक त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय, गप्प राहतील ते सावरकर कसले. खरंच म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांना चिंता ह्या गोष्टीची नाही की मला आता मी किती वर्ष इकडे राहील. त्यांनी तिकडे कैद्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था व्हावी या दृष्टीने काम सुरू केलं. कैद्यांना बऱ्याचशा लोकांना जी आता हिंदी येत नसेल किंवा मातृभाषा त्यांची जी होती त्यामध्ये त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आणि त्यांनी जे पहिलं पत्र लिहिलं होतं ते 18 महिन्यांनी गेल्याच्या 18 महिन्यांनी नारायणरावांना लिहिलं होतं. त्याच्यामध्ये पण सावरकरांनी काही तिकडे जे हालापेष्टा केले त्याच्या संदर्भातलं काही वक्तव्य नाहीये. उलट असं कुतूहल आहे की स्वदेशीची चळवळ आपली कुठवर आलेली आहे, काही जो एक एज्युकेशन संदर्भातला काही लॉ आहे तो पास झालाय का याची उत्सुकता आहे. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की जिज्ञासा किती मोठ्या प्रमाणात सावरकरांना होती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे फार महत्वाचं आहे. तिकडे गाजलेलं प्रकरण होतं ते इंदुभूषण रॉय याचं. इंदुभूषण रॉय हा एक असाच क्रांतिकारी, त्याला मात्र हा जो छळवाद होता तो सहन झाला नाही आणि त्याने आत्महत्या केली होती. आत्महत्या झाल्यानंतर जी पर्टिक्युलर कमिटी होती, बॅरी तिकडचा जो त्यांचा जेलर होता, त्याने खोट्यानं असं सांगितलं की काय नाही तो एक असा वेडा होता किंवा काय त्या संदर्भात उडवून लावलं. पण त्यावेळेच्या कैद्यांचे स्टेटमेंट होते, म्हणजे अगदी सावरकरांनी सुद्धा सांगितलं की इथे फार मोठ्या प्रमाणात ह्युमन राईट्सचं व्हायलेशन होत आहे. त्याच्या विरोधातले असहकार चळवळ सावरकरांनी अंदमानच्या कारागृहामध्ये सुरू केली होती. आणि त्याच्यानंतर जे आहे सावरकरांनी काही वर्ष म्हणजे पत्र लिहिलं ते काहीसं असं होतं. मग मला असं वाटतं की याच्यामुळेच फार मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला होता. तो असा होता की द गव्हर्नमेंट इन देअर मॅनिफोल्ड बेनेवोलन्स अँड मर्सी रिलीज मी. I for one cannot be the staunchest advocate of constitutional progress and loyalty to the English government. As long as we are in the jails, there cannot be real happiness and joy and gratitude to the government who knows how to forgive and correct more than how to chastise and average. Moreover, my conversion to the constitutional line would bring back all those misled young men in India and abroad who were once looking up to me as their guide. By keeping me in jail, nothing can be got in comparison what would be otherwise. The mighty alone can afford to be merciful, and therefore where else can the prodigal son
रिटर्न बट टू द पॅरेंटल सोर्स ऑफ द गव्हर्नमेंट. आता साहित्याच्या दृष्टिकोनातनं बघायला गेलं तर प्रोडिजियल सन म्हणजे बायब्लिकल रेफरन्स याच्यामध्ये आलेला आहे. आता एजी नुराणी सारखे जे एक इतिहासकार आहेत त्यांचं एक असं म्हणणं आहे की त्या पत्राद्वारे असं काहीच असं दिसतं की सावरकर शरण गेले होते. पण तेच दुसरीकडे धनंजय कीर जे असतील त्यांनी या पत्राचं तुलना शिवरायांनी जे औरंगजेबाला लिहिलं होतं त्या पत्राशी केलेलं आहे. म्हणजे अधिक विश्वास समर्पित करून नंतर जो आपल्याला उठाव क्रांतीचं चालू ठेवायचा आहे त्या संदर्भातलं एक म्हणजे कूटनीती होती असंही म्हणता येईल. परंतु आता हा जो एक वाद सगळा चालू असतो माफीवीर सावरकर, मग इथे बघा टीका करताना सुद्धा माफीवीर म्हणजे वीर हा शब्द काही काढून घेऊच शकत नाही सावरकरांच्या मागे जो लागलेला आहे. इतकी त्या माणसाची महती आहे. इंग्रजांनी खरंच विश्वास ठेवला होता का या पत्रावर, आणि जर ठेवला असतं तर अर्थात त्यांना जेलमधनं आपण म्हणतो बायजत बरी केलं असतं, पण तसं झालं नाही. नंतर 1914 मध्ये पहिल्या विश्वयुद्धाला सुरुवात झाली. पुढे आता जो प्रसंग चालणार आहे तो कुठल्या तरी हॉलिवूडच्या चित्रपटाला शोभेल असाच आहे. आणि ऐकून तुम्ही सगळे थक्क व्हाल. 22 सप्टेंबर 1914 साली जर्मनची क्रूज शिप SMS एडन बंगालच्या उपसागरामध्ये दाखल झाली होती. ती दाखल झाल्या नंतर असं आपल्याला दिसून आलं की मद्रासच्या प्रांतावरती तिने हल्ला चढवला आणि नंतर ती पोर्ट ब्लेअरला रवाना झाली. मद्रासचे जे गव्हर्नर होते त्यांनी मग परत पोर्ट ब्लेअरला संपर्क साधून सांगितलं की आता काहीतरी एक मोठी चकमक होणार आहे, तुम्ही तयार राहा. तिकडे आली, त्यांनी हल्ला चढवला पण तो हल्ला अयशस्वी ठरला. नंतर असं लक्षात आलं की अभिनव भारत आणि जे अन्य सोशलिस्ट रेव्होल्युशनरीज होते जर्मनी आणि आयर्लंडचे, त्यांनी जर्मनीच्या कैसरशी हस्तांदोलन करून ह्या जहाजाला सावरकरांच्या मुक्तीसाठी पाठवलं होतं. तिकडचे जे काही कैदी आहेत त्यांना तिकडनं घेऊन यायचं जर्मनी आणि त्या सगळ्या प्रांतामध्ये. सावरकरांच्या मुक्तीसाठी लढा त्यावेळेला म्हणजे असे 3 प्रयत्न झालेले. पहिल्यांदा हा एक आणि 2 वेळा एक लाला हरदयाल आणि गदर पार्टीचा जो एक आपल्याला उल्लेख आढळतो. त्यांनी सुद्धा सावरकरांच्या मुक्तीसाठी प्रयत्न केला गेला होता. त्याच वेळेला सावरकरांना लक्षात आलेली ती इंग्रजांची धर्मभेदी पद्धत. त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की धर्मांतर सक्तीची करण्यात आली होती. जे हिंदू आहेत त्यांना मुसलमान करण्यात येत होतं. अनेक वेळेला ख्रिश्चन मिशनरीज त्या कैद्यांना भेट देत असत. आणि जो तो बाटला एखादा हिंदू मनुष्य बाटला तर त्याला पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये सुद्धा घेत नसत. तर मग ही जी काहीशी पद्धत आहे ती सावरकरांना पटली नव्हती. आणि कुठेतरी आता हिंदूंनी एकसंघ यावं याचं एक हिंदुत्वाचं क्रिस्टलायझेशन आपण म्हणतो, क्रिस्टलायझेशन ऑफ थॉट हे झालं. आणि हिंदूंनी एकत्र येणं म्हणजे केवळ काही विशिष्ट जातीतल्या धर्माच्या लोकांनी नाही, तर जे जैन आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, या सगळ्यांनी या हिंदुत्वाच्या अमरेलाखाली एकत्र येऊन काउंटर करणं गरजेचं आहे. जे एक पॅन इस्लाम आणि पॅन ब्रिटिश फोर्सेस आहेत त्यांच्या विरोधात, त्याचा उल्लेख नंतर सुद्धा येईलच. त्याच वेळेला नंतर दुर्दैवाने येसू वाहिनींचा मृत्यू झाला. येसू वाहिनींचा मृत्यू झाल्यानंतरच 3 दिवसांनी नारायणराव सावरकरांना असं पत्र मिळालं की ते सावरकरांना भेटू शकतील म्हणून. त्याच्या 20च्या काळामध्ये सावरकर फार मोठ्या प्रमाणात खचले होते असं आपल्याला दिसून येतं. नारायणरावांनी तेव्हाच एक अनपेक्षित गोष्ट ती अशी केली की महात्मा गांधींनी त्यांनी पत्र लिहिलं सावरकरांच्या सुटकेसाठी. आणि मग नंतर यंग इंडिया मध्ये महात्मा गांधीजींनी सुद्धा सावरकर ब्रदर त्या शीर्षकाखाली एक आर्टिकल होतं तो जो लिहिला होता. तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये सावरकरांचं लक्ष भारताकडेच होतं. आणि त्यावेळेला कशा रीतीने भारताचं राजकारण शेप घेत होतं याचाही उल्लेख फार मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो की त्यावेळेला लेखकाने आता पुढे जे सोशो पॉलिटिकल चेंजेस 1920 नंतर आढळून आले त्या संदर्भातले दिलेले आहेत. पहिलं तर खिलाफत नावाची आफत. पुढे हिंदुत्व एक आपण म्हणतो की तत्व का अस्तित्वात आलं, तर याला हा जो सगळा मोठा बॅकग्राऊंड आहे जो बऱ्याच वेळेला अनेक इतिहासकार असतील किंवा लोक असतील तो समजून घेत नाही आणि उगाच एक त्यांना वाद वाटतो. पण तसं नाहीये. आता पुढचे जे काही सेगमेंट आहेत ते लेखकाने फार सुंदर रीतीने लिहिलेले आहेत. ते काहीसे असे आहेत की पहिलं विश्वयुद्ध संपलं, बरोबर, टर्कीची फाळणी झाली आणि त्यावेळेला जो कन्झर्वेटिव्ह मुस्लिम समाज होता त्यांचं जे असं म्हणणं होतं की जो टर्कीचा राजा आहे त्याला एक कॅलिफेट जो त्यांचा प्रोफेट होता त्याला परत एकदा गादीवर आणायचं या हिशोबाने खिलाफत चळवळीची सुरुवात झाली होती. ह्याच्यामध्ये भारतातले आपल्याला ठाऊकच असतील मौलाना शौकत अली, अली बंधू फारच म्हणजे अगदी 1-2 शब्दांमध्ये नॉन कॉपरेशन मुवमेंट आणि खिलाफत चळवळ याचा एक एकसंघ करून पुढे लोटला जातो. पण पुढे त्याचा जो काही इतिहास आहे त्या संदर्भातल्या आपल्याला बऱ्याच जण माहिती नसते. तर महात्मा गांधींनी
त्यांचा सहभाग करून एक हिंदू मुस्लिम युनिटी, जे एक पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक असं त्यांना म्हटलं जातं, पण पुढे हा पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक किती महागात पडला याची बऱ्याच जणांना जाणीव नसते. ही जे एकूण गोष्ट होती खिलाफत चळवळीची, त्याला आंबेडकरांनी विरोध केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की जर का टर्की असेल किंवा त्याचे इतर राज्य आहेत, तिकडचा जो मुस्लिम समाज आहे त्यांना जर का तिकडे रिपब्लिक हवा असेल, लोकशाही हवी असेल, तर मग खिलाफत चळवळीच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी सुद्धा आता जो एक वेळा उचललेला आहे इंग्रजांच्या विरोधातला, तो कशा रीतीने यशस्वी होईल. त्याच्यामध्येच पुढे लाला लजपत राय यांनी एक भीती व्यक्त केली होती ती अशी की द मोबिलाइज मुस्लिम्स विल इन्व्हाइट अफगान्स टू इन्व्हेड इंडिया. अफगाण जो राजा यांना निमंत्रित करून भारतामध्ये सुद्धा आक्रमण होऊ शकतं, आणि ही भीती एका अर्थाने खरी ठरली. महात्मा गांधीजींनी अफगाणच्या आमिरला असं पत्र लिहिलं होतं की तुम्ही भारतावरती सैन्य घेऊन आक्रमण करा. याचा संदर्भ आपल्याला स्वामी श्रद्धानंद जे बायोग्राफी आहे त्याचं जे आत्मचरित्र लिहिलंय त्यांनी, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. नंतर पुढे चौरी चौराचा जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट जी कॉल ऑफ करण्यात आली होती त्याच्यानंतर, पण मग इथे त्यांना गांधीजींचा कुठेतरी दुटप्पपणा आढळून आला की मोपल्यांचं जे बंड झालं तिकडे अनेक हिंदूंवरती ज्या अॅट्रॉसिटीज कमी झाला, सोयीस्कररित्या काँग्रेसने आणि महात्मा गांधीजींनी त्याच्याकडे कानाडोळा केला होता. आणि दुसऱ्या बाजूला मात्र मुवमेंट कॉल ऑफ केली गेली होती, जी कुठेतरी एका वर्षामध्ये पूर्ण स्वराज्याची घोषणा दिली होती ती त्यांना मिळणार होती. तर मोपल्यांचं जे बंड मलाबार कोस्टमध्ये जे काही घडलं त्या संदर्भातलं सावरकरांनी मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे हे फार विस्तृतपणाने मांडलेलं आहे. तरी सुद्धा एक संक्षिप्त तुम्हाला सांगायचं झालं तर असं की इस्लाम धर्माची सत्ता अस्तित्वात यावी यासाठी एक चळवळ फार मोठ्या प्रमाणात किंवा झाली होती. आणि एक पॉग्रम इन्साइटेड अगेन्स्ट हिंदूज, दंगल नव्हती, इट वॉज अ पॉग्रम इन्साइटेड अगेन्स्ट हिंदूज. हे जे हिंदू आहेत त्यांची फार वाईटरित्या कत्तल झाली होती. आणि या सगळ्या अॅट्रॉसिटीजचा उल्लेख किंवा जे आपण म्हणतो की ह्याचा कव्हरेज भारतातल्या तितक्याशा वृत्तपत्रांनी केला नाही, पण लंडन मधल्या मँचेस्टर युनायटेड जे आहेत त्यांनी या गोष्टीची दखल घेतली की अशा रीतीचं काही फार मोठ्या प्रमाणात गोष्टी घडतील. त्यामुळे नंतर सावरकरांनी सुद्धा या गोष्टीला आक्षेप घेतला होता की भारतातले मुस्लिम जर का स्वतःच स्वतंत्र नसतील तर त्यांनी तो जो एक विशिष्ट वर्ग आहे टर्कीमधल्या त्यांनी स्वातंत्र्याच्या गोष्टी का कराव्यात. भारतातल्या मुस्लिमांनी जर का आदर्श घ्यायचा असेल तर केमल पाशा जो विज्ञाननिष्ठ तत्वांवरती कुठेतरी टर्कीला घडवणार होता त्याचा आदर्श घेतला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे याच संदर्भात हिंदुत्व याचं पॉलिटिकल आयडिओलॉजी अस्तित्वात येण्यामागचं जे एक कारण आहे ते फार मोठ्या प्रमाणात स्पष्ट केलेलं आहे. त्याचं की 1896 साली रहिमतुल्लाह सयानी जे होते, सेकंड मुस्लिम प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, त्यांनी त्यांच्या प्रेसिडेंट ऍड्रेसमध्ये असं सांगितलं गेलं होतं की फार मोठ्या शतकांमध्ये भारतामध्ये मुस्लिम समाज हे राज्यकर्ते होते. इंग्रजांच्या येण्यामुळे त्यांचं जे राज्य होतं ते सगळं गेलेलं होतं. इंग्रज या बदलाला अडॅप्ट केलं होतं, त्यांनी तांत्रिक शिक्षण जे आहे प्रशासनातलं वगैरे ते सगळं ऍक्सेप्ट केलं होतं, पण मुस्लिम समाजाने ते केलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनात एक जो एक मध्य युगातला एक न्यूनगंड आपण ज्याला म्हणतो तो अस्तित्वात आला. त्यामुळे भविष्यात हा भारत देश जर स्वतंत्र झाला तर हिंदू मुस्लिम एकत्रितपणे नांदू शकतील का, हा प्रश्न आयएनसीच्या मंचावर त्यांनी उपस्थित केला गेला होता. पुढे 1857 साली आपल्याला दिसून येतं की वहाबी चळवळ जी होती ती काही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी किंवा इंग्रजांच्या विरोधातली नव्हती, पण दर उल इस्लाम म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ऑफ द थिओक्रेटिक स्टेट ऑफ इस्लाम ऑल ओव्हर इंडिया या संदर्भातली होती. आणि या सगळ्याचे पुरावे एक संदर्भ लेखकाने पुस्तकामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिलेले. नंतर सर सय्यद अहमद खान वॉज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएशन ऑफ अलीगड मुवमेंट. काँग्रेसच्या भूमिकेशी त्यांना अडचण होती. ऑल इंडिया मुस्लिम लीग मुळातच काँग्रेसला काउंटर करण्यासाठीची एक ऑर्गनायझेशन फॉर्म आउट झाली होती. हिंदूंचे जे गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल यांच्या सणांवरती त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या सगळ्याचा असलेला जो इंटेलेक्च्युअल रिस्पॉन्स होता तो म्हणजे हिंदुत्ववाद, which later went out to create a massive unrest in Indian politics as well. त्यामुळे सावरकरांनी मग हिंदुत्व एसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व हे त्यांचा एक फार सुंदर ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये हिंदू धर्माचा इतिहास व एक जिओ पॉलिटिकल आयडेंटिटीचं कन्स्ट्रक्शन आहे, कशा रीतीचं होतं हिंदुत्व त्याचा एक उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि आपली स्पष्ट भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये मांडली गेली. एका अर्थाने एक फारच रॅशनलिस्ट अप्रोच होता त्याच्यामध्ये. केवळ मला तो ग्रंथ वाचल्यानंतर मला असं वाटलं की एक प्रश्नच उपस्थित केलाय त्यांनी की तुम्ही ज्या मातृभूमीमध्ये राहताय ती तुमची पितृभूमी आहे का,
Do you swear your loyalty and allegiance to the country where you are living, and are you uh, considering the terms to live in harmony with each and every community? हा एक प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित केला होता. त्याच तत्वांवरती पुढे आपल्याला दिसून येतं की 1923 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली होती. पुढे द इंटरप्रिटेशन ऑफ थॉट्स मध्ये सावरकरांची जाती व्यवस्था असेल किंवा सिनेमा असेल किंवा या संदर्भातली जी मतं आहेत त्यांचा एक संक्षिप्त परिचय करून दिलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. 1921 मध्ये त्यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात गेलं सावरकरांना. नंतर येरवडा जेल आणि नंतर मग रत्नागिरीच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं होतं. पण परिस्थिती तेवढ्या प्रमाणात काही बदलली गेलेली नव्हती. मग अखेर आपल्याला असं दिसून येतं की 4 जानेवारी 1924 ला गव्हर्नर ऑफ बॉम्बेच्या होम डिपार्टमेंटने शेवटी प्रस्तुत केलं की सावरकरांना आपण आता सुटका करायलाच हवी. 1921 पासून खरं तर जे विश्वयुद्ध संपलं त्याच्यानंतरच त्यांच्या ही चर्चा सुरू झाली की जे काही पॉलिटिकल रेव्होल्युशनरीज आहेत त्यांना आपण मुक्त केलं पाहिजे, नाहीतर पुढे प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ होणार आहे याची त्यांना जाण होती. पण काँग्रेस असेल किंवा बाकीच्या गोष्टी जे घटक होते ते पॉलिटिकल रेव्होल्युशनरीच्या संदर्भात काही एक भूमिका स्पष्ट घेत नव्हते. सावरकरांची सुटका 2 अटींमध्ये करण्यात आली. ती काहीशी अशी होती की he would reside within the territories administered by governor of Bombay in council and within territory of Ratnagiri district and he would not go outside without permission of district magistrate. Secondly, that he will not engage publicly or privately in any manner of political activities without consent of governor for a period of 5 years, such restriction being renewable at the discretion of governor at the expiry of said term. म्हणजे एक फार मोठा घटक असंही म्हणतो की आम्हाला 1922 नंतर जे सावरकर ते मान्य नाहीये. त्यांना हे उत्तर आहे की जे एक राजकीय वर्तुळ होतं इंग्रजांच्या विरोधातलं त्याच्यामध्ये का बरं बाबा सहभागी नव्हते किंवा काय. एकंदरीतच असं हे सावरकरांचं जीवन 1883 ते 1924 पर्यंतचा हा जो प्रवास आहे हा इतक्या मोठ्या प्रमाणात वैविध्यपूर्ण घटकांनी भरलेला असेल तर मग 1924 नंतरचं त्यांचं जे जीवन आहे ते किती वेगवेगळ्या अनुषंगाने त्याचा अभ्यास केला असेल याची आपल्याला कल्पना करणं गरजेचं आहे. कारण आता हे एक जसं आपण बघू शकतो की मागच्याच वर्षी पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आणि याचा जो पुढचा भाग आहे त्या सगळ्या पुढच्या भागाची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. कारण की नंतर मला असं वाटतं की सावरकर स्मारकाने नुकतंच हा जो वाद झाला तेव्हा पुनःप्रकाशन केलं होतं. सावरकरांची नंतरची जी कार्याची वाटचाल आहे हिंदू महासभा पर्व असेल किंवा स्वातंत्र्योत्तर काळातलं जे पर्व आहे त्या संदर्भातलं प्रकाशित केलं तर त्या ग्रंथांना जरूर तुम्ही भेट द्या. जाताना कंक्लुडिंग एक काही महत्वाच्या गोष्टी ज्या माझ्या लक्षात आल्या त्या अशा होत्या की माझ्या एका मित्राकडनं ऐकलेली मी गोष्ट आहे की लिखाणासंदर्भात आपण 1920 नंतर महात्मा गांधीजींचा भारतभर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला होता. तर मग त्यावेळेला नंतर सावरकरांचं लिखाण होतं ते स्पष्ट होतं, ते लिखाण ते सुरू होतं. आता सावरकरांनी जर एखादी लेख लिहिला एखाद्या विशिष्ट याच्यामध्ये तर असं दिसून येईल की सावरकरांमध्ये टीका सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत होती. तर मग अशा टीकांकडे सावरकरांनी काही दुर्लक्ष केलं नाही. उलट पक्षी जर का वृत्तपत्रामध्ये अशा टीका छापून आल्यात तर सावरकर काय करायचं तर ती कात्रणं बाजूला काढून ठेवायची आणि मग एक विचार विनिमय त्याच्यावर सुरू व्हायचा. म्हणजे जे एक सिंथेसिसचा भाग आपण म्हणतो तो फार मोठ्या प्रमाणात आपल्याला ते दिसून येतं की खऱ्या अर्थाने एक विद्यार्थी म्हणजे सावरकर कुठेतरी आपल्याला असं दिसून येतं की वयाच्या शेवटापर्यंत एक विद्यार्थी होते. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी फेसबुकवरती ही पोस्ट फार मोठ्या प्रमाणात फिरत होती की सावरकर जर का 13 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगू शकतात तर हे कोरोना व्हायरसच्या दरम्यान आलेलं लॉकडाऊन आहे ते आपल्यासाठी काहीच नाहीये. म्हटलं हे फारच हास्यास्पद आहे स्टेटमेंट. तर कारण असं आहे की मुळात 13 वर्षांची शिक्षा होईल अशा रीतीचे काही आपलं आयुष्य एक वेगळ्या वर्णाला लागण्याची सावरकरांना कल्पना होती. त्यांचं एक निश्चित ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होतं. म्हणून या सगळ्या गोष्टींना पार करून ते एवढी वर्ष जगले आणि तो जो एक लढा होता तो त्यांनी फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र असेल बंगाल प्रांत असेल तिकडे उभा केला होता. मग आजच्या तारखेला आपण सगळे युवक जे आहोत ते अशा काही ध्येयाला धरून जगतोय का? जगत नसतो तर कुठेतरी मला असं वाटतं की आपल्या काळाची गरज आहे की आपण हा जो एक नॅशनलिस्ट रेव्होल्युशनचा इतिहास आहे त्याचा एका अर्थाने अभ्यास करायला हवा आणि नव्या भारताच्या निर्मितीमध्ये आता हे सगळं जेव्हा संपेल तेव्हा फार मोठ्या प्रमाणात आपली गरज असेल या देशाला तेव्हा आपण आपल्या देशासाठी झटणं अपेक्षित आहे. त्यामुळे एक आदर्श
आता मध्यंतरी जेएनयू मध्ये ही पण एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती की सावरकर फर्स्ट जे नाव होतं ते काढून मोहम्मद अली जिन्नांचं काहीतरी नाव देण्यात आलं. आता त्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे ते आदर्श असतील काय तो सगळा भाग. पण एकंदरीत खरंच कुठेतरी मला असं वाटतं की आपले आदर्श कशावरती जे आहेत त्याच्यावरनं आपण कोण आहोत, आपली पात्रता त्याच्यावरनं कुठेतरी ठरत असते. मला आठवतं की विनोद सर सुद्धा बऱ्याचदा लेक्चर्समध्ये असं सांगत असतात आम्हाला की यू आर शेप्ड बाय व्हॉट द चॉईसेस यू मेक. आपण कशा रीतीची निवड करत असतो ह्याच्यावरनं आपण कोण होणार, कसं होणार याच्या संदर्भातलं एक सगळं ठरलेलं असतं. तर यामुळे अशाच रीतीने मला असं वाटतं की मी आता थांबतो आणि राष्ट्रपुरुषांचा जो इतिहास आहे तो आपण सगळ्यांनी अभ्यास करा, पुस्तकं नक्की वाचा. सावरकर असतील, भगतसिंग असतील या सगळ्यांचा नक्कीच अभ्यास करा आणि जाणून घेणे अभ्यास चालू ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मस्त मुकुल, खूपच छान बोललास. हिमालयाची उंची आणि समुद्राची खोली ही फुटपट्टीने मोजता येत नाही. त्याच्याकरता मोजण्याचे पॅरामीटर्स, निकष वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळे आपण महापुरुषांबद्दल आपण बोलताना त्याचं भान कायम राखलं पाहिजे. मला एक मेसेज आला होता शशांक कुंभारे याचा की त्याला काही प्रश्न होते. मी सत्र संपलं असं म्हणून अजून जाहीर केलं नाही. शशांक कुंभारेला काही प्रश्न होता, मला वाटतं तो आपल्याला विचारेल आणि अजून काही प्रश्न त्याच्यावर साधक बाधक चर्चा असेल तर आपण ती करू आणि पुढे जाऊ. मी प्रश्न मुकुलला नंतर पर्सनलीच विचारेन, होतील त्यामुळे नकोच. नाही बोल आता, हरकत नाही, विचार. बोलून टाक. नाही राहू दे, मी नंतरच बोलीन. नाही तर उद्या आमच्यावरती लेख लिहितील. जाऊ दे सोडा. मला वाटतं शशांक प्रश्न विचारावाच, कारण की एकंदरीत आपला ग्रुप जो आहे ते कदाचित यासाठी आहे. मला प्रश्न म्हणजे असा होता की सावरकरांचं एक म्हणजे दोन प्रश्न आहेत ऍक्च्युली. म्हणजे पहिला प्रश्न असा की सावरकरांना जेव्हा माफी दिली, म्हणजे ते अंदमानची शिक्षा सोडून जेव्हा आले तेव्हा त्यांचं डिरेलिंग झालं का फ्रॉम फ्रीडम मुवमेंट टुवर्ड्स हिंदू. अँड सेकंड क्वेश्चन वॉज, सावरकरांचं पुस्तक जर कोणी वाचलं असेल 6 सोनेरी पानं, त्याच्यामध्ये पान नंबर 33 वर त्याने असं लिहिलंय की शत्रूंवर सुद्धा सैनिकी आक्रमण करणे हे नैतिकदृष्ट्या अश्लाघ्य आहे, पाप आहे, तो हिंदू धर्माचा नव्हे, अशी ही जी शास्त्रत्वाची सद्गुण विकृतीची साथ बहुतांश हिंदू समाजात मध्यंतरी फैलावलेली होती. म्हणजे हिंदू आक्रमण करत नाहीत पण फक्त ते रेजिस्ट करतायत. तर मग इथे सद्गुण विकृती म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे पुस्तकाचा रेफरन्स घेऊन मी सांगतो, पेज नंबर 333 वरती. म्हणजे आपण एखाद्यावरती अटॅक करतो ती सद्गुण विकृती कशी होऊ शकते, असा माझा प्रश्न. इट्स ओपन टू ऑल. ओके, पहिल्या प्रश्नाचं तर उत्तर मला असं द्यावंसं वाटतं की तुझ्या डिरेलिंगचा मुद्दा म्हणाला. आता एक राजकीय भूमिका न घेणं, आता अर्थात त्यांच्यावरती बंधनं काहीशा प्रमाणात लादली गेली होती. हिंदुत्व किंवा त्यातून एक जेनेसिस आहे, हिंदू महासभा पर्व असेल किंवा त्यांची जी पुढची जी भूमिका होती ती कुठेतरी असं आपण म्हणायला वाव नाहीये की कंप्रेस होती, किंवा कारण की सावरकर त्यावेळेला सामाजिक ज्या काही चळवळी होत्या, म्हणजे आता कुठेतरी जर का ही बंधन आहे तर कुठल्या ना कुठल्या रीतीने आपण कार्यरत असू शकतो. या दृष्टिकोनात आपल्याला असं दिसून येतं की जाती व्यवस्थेच्या विरोधातला सुद्धा लढा सावरकरांनी सुद्धा उभा केला होता. आणि बऱ्याचदा लोक असा भेद करतात की बाबासाहेब आंबेडकर वेगळे आणि या मुद्द्यामध्ये की आणि सावरकर वेगळे. पण सावरकरांनी खुद्द 2 वेळेला पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला गेला होता याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की हिंदूंना फार मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसून येतं की हे एक जेनेसिस होतं, जो एक आवाज कुठेतरी पिचलेला आहे आणि ज्या रीतीने एक एकसंघता नाहीये ती नॅचरलाइज व्हावी, एकत्रितपणे येऊन हा जो लढा आहे तो राजकीय वर्तुळाचा असेल, सामाजिक वर्तुळाचा असेल, तो उभा करावा, या संदर्भातलं एक होतं असं मला वाटतं. आणि दुसरा प्रश्न एक रिपीट करशील का प्लीज? त्याचा दुसरा प्रश्न होता मुकुल की बौद्ध धर्मामुळे भारतामधलं क्षात्रतेज कमी झालं का?
आणि आपण सद्गुण विकृती म्हणजे शत्रूवर सुद्धा हल्ला करू नये अशा प्रकारची सद्गुण विकृती आपण जोपासली का? म्हणजे त्याला असा प्रश्न आहे की सद्गुण विकृती हा शब्दप्रयोग योग्य आहे का, असं त्याचा प्रश्न होता. ऍक्च्युली आणि मला असं वाटतं की म्हणजे इतरांनी कॉमेंट करायला काही हरकत नाही. मला वाटतं आपल्यामध्ये काही सावरकर अभ्यासक आहेतच. मुकुल तू आधी बोल आणि मग बाकीच्यांना आपण ओपन करून देऊ बोलण्याकरता. सहा सोनेरी पाण्याचं लिखाण करताना त्याच्यामध्ये व्हिन्सेंट स्मिथ असेल किंवा इतर जे काही इतिहासकार आहेत त्यांच्या रेफरन्सने सावरकरांनी त्या इतिहासाची एक मांडणी केलेली आहे. ते म्हणायला कुठेतरी वाव आहे, कारण की आपल्याला असं दिसून येतं म्हणजे की ते आता एक तरी कालावधी झाला मलाही ते पुस्तक वाचून, पण एका अर्थाने जो एक बुद्धिझमचा एक स्प्रेड होता त्याच्या अशामध्ये एक पकड जी होती ती काही त्या एक राज्यांमध्ये किंवा त्या अनुषंगाने आपला समाज जो होता तो त्या दृष्टीने घडत गेला. पण सद्गुण विकृती किंवा त्या संदर्भातलं जे तू म्हणाला ते समजून घेण्यासाठी एक ओव्हरऑल त्याचा फलक्रम टेक्स्ट जो आहे तो तुला पूर्ण वाचायला हवा. कारण शेवटी इतिहासाचं लेखन सुद्धा आहे. आता सहा सोनेपांचं लिखाण ज्या काळामध्ये झालं होतं त्या इतिहास लेखनाला सुद्धा पैलू अशा आहेत की तेव्हाच्या समाजाची गरज काय होती. म्हणजे जो एक इतिहास आपल्याला सहा सोनेरी पानं इतिहास लोकांसमोर आणायचा तो कशा रीतीचा आहे, राष्ट्रवादाचा असेल किंवा या संदर्भात त्या दृष्टीने त्यांचं लिखाण झालं होतं आणि म्हणून त्याचं एक जेनेसिस होतं पर्टिक्युलर ट्रेस केलेलं. आय थिंक हेरम दादांना बोलायचं होतं याच्यावर कमेंट करायला. हा, मला जो शशांकने प्रश्न विचारला सद्गुण विकृती या विषयावर, तर ते सहा सोनेरी पानेच्या अनुषंगाने म्हणजे त्यांनी सुरुवातीला सहा सोनेरी पाने ती सहा सोनेरीच तीच सहा पानं का निवडली याच्याबद्दल बऱ्यापैकी उहापोह केलेला सावरकरांनी. सुरुवातीला जेव्हा जेव्हा हिंदू धर्म निद्रिस्त झाला अशा काहीतरी आशयाचा आहे, मला पण बरीच वर्ष झाली वाचून, पण साधारण मला आठवतंय जेव्हा जेव्हा हिंदू धर्म नामशेष होऊ घातला किंवा निद्रिस्त झाला अशा वेळी त्याचं पुनरुत्थापन करण्यासाठी ज्या घटना घडल्या किंवा ज्या घटनांची मालिका घडली ती त्यांनी त्याच्यात तशा इतिहासातल्या सहा तशा महत्वाच्या घटना देऊन ते पुस्तक लिहिलेलं आहे. आता आपण सद्गुण विकृतीवर येऊया. सद्गुण विकृती त्या पुस्तकातली उदाहरणं मला आता आठवत नाही, पण साधारण त्यांचं जे लेखन इतर लेखनावरून आपण बघितलं तर का बऱ्याच वेळेला ही उदाहरणं दिली जातात सद्गुण विकृतीची, म्हणजे वर्तमानात पण आणि इतिहासात पण. इतिहासातली आपण आधी बघितली तर पृथ्वीराज चव्हाणचा आणि घोरीचा आपल्याला माहिती आहे. घोरीला असं आता इतिहास आहे की जवळपास 16 वेळा वगैरे त्याने आक्रमण केली आणि दरवेळेला पृथ्वीराज चव्हाणने म्हणजे तो युद्ध हरला घोरी की तो माफी मागायचा आणि शरण यायचा आणि शरणागताला मारायचा नाही असं क्षत्रिय नियम असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण त्याला सोडून द्यायचा. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. किंवा जेव्हा प्रतापराव गुर्जरांना शिवाजी महाराजांनी आज्ञा दिलेली होती की बहलोल खानाला मारून गर्दीस मिळवणे, आणि अशा वेळी जेव्हा लढाई जिंकायची परिस्थिती आलेली असताना तेव्हा पण बहलोल खान शरणागत आला आणि त्यांनी सेम हे जे मराठ्यांचं म्हणजे आपण काय म्हणतात क्षत्रिय वर्तन म्हणून त्यांनी त्याला सोडून दिलं. ते तर हे जे केलंय प्रतापराव गुर्जरांनी म्हणा किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी ते शूरवीर आहेत, योद्धे होते हे मान्य, पण ही जी त्यांनी स्टेप घेतली ती योग्य आहे का? जर का क्षत्रिय किंवा युद्धाच्या नियमाप्रमाणे आता बघितलं किंवा अगदी चाणक्य नीतीने बघितलं तरी ह्या स्टेप्स चुकीच्या आहेत. त्यामुळे त्याला सद्गुण विकृती म्हणा तुम्ही किंवा तर कुठलाही शब्द वापरा, कुठला शब्द वापरतोय हे नंतर बघूया आपण. पण ह्या दोन घटना आहेत त्याचे नंतर परिणाम इतके वाईट झाले की नंतर घोरीनेच याची हत्या केली पृथ्वीराज चव्हाणची, किंवा शिवाजी बहलोल खानाला सोडून दिल्यामुळे पुन्हा शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला धोका होऊ शकेल अशी त्यांना भीती वाटत होती, म्हणून त्यांनी सांगितलं की त्याला तुम्ही काही गर्दीस मिळाल्याशिवाय मला तोंड दाखवणे. अशी जेव्हा शिवाजी महाराजांना आज्ञा द्यायची पाळी येते त्यावेळी ती चूक किंवा घटना किती मोठी असेल, किती मोठी चूक असेल, कारण त्याच्याने भविष्य बदलू शकतं. जर का बहलोल खान चौथावून आला असता आणि तेव्हा राज्याभिषेका दरम्यान काही
हल्ले केले असते किंवा युद्ध लढावं लागलं असतं तर खूप स्वराज्याच्या दृष्टीने नुकसान झालं असतं. ही जस्ट मी 2 उदाहरणं सांगितली. अशी मला आता वर्तमान काळातली उदाहरणं द्यायची मला आता इच्छा नाहीये. पण हे इतिहासात म्हणून म्हटलं सद्गुण विकृती या शब्दावर जर का आक्षेप असेल तर तो शब्द वगळून त्या तत्वाच्या दृष्टीने बघतो की ते बरोबर आहे का. झालं, मला एवढंच बोलायचं होतं. म्हणजे सद्गुण विकृतीबद्दलच मला बोलायचं होतं. दॅट्स इट. ओके. मला एक मला अजूनही छोटासा फक्त मुद्दा मांडावासा वाटतो. बोल सर बोला सर बोला तुम्ही नंतर बोलतो. बोल चैतन्य. हॅलो. go ahead. सर मला असं म्हणायचं होतं की सद्गुण विकृती म्हणजे तो ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला गेलाय तर त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धिझमचा मेन उल्लेख केलेला आहे. बुद्धिझमचा उल्लेख केलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशोक राजा वगैरे या त्याच्या पॉलिसीज वरती थोडीशी टीका केलेली आपल्याला दिसून येते. तर त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे ज्या प्रकारे अहिंसा या व्हॅल्यूला ज्या प्रकारे त्यांनी काय म्हणता येईल आपल्याला की एका ग्लोरीफाय केलं गेलेलं आहे तर त्या गोष्टीचं खंडन करताना किंवा सर्व काही प्रमाणात असावे हे जेव्हा आपल्याला समजतं तर त्यावेळेला त्या गोष्टीला सद्गुण विकृती हा शब्द आपल्याला योग्य वाटतो आणि असं मला वाटतं की ते कारण असावं त्यांनी जे वापरलं. अहिंसाच हे काही संपूर्ण सत्य आहे अशातला भाग नाही. रिद्धिकर केला पण काहीतरी बोलायचंय, तिने हात वर केलाय. रिद्धी. नाही चुकून झालंय सर बहुधा. हॅलो. ओके. नाही मलाही असं वाटतं ऍक्च्युली सद्गुण विकृती हे जी कॉमेंट आहे ती त्यावेळेच्या डॉमिनंट पॉलिटिकल फिलॉसॉफीवरची कॉमेंट आहे आणि जी डॉमिनंट फिलॉसॉफी होती ती स्ट्रेंथ करण्यात येणारी नव्हती, ती देशाला समाजाला वीक करणारी होती असं त्यांचं विश्लेषण अनालिसिस आहे आणि त्याला अनुषंगाने ती सद्गुण विकृती हा खरं तर रेफरन्स येतो. दुसरा पहिल्या प्रश्नाकडे तुझ्या मी शशांक परत येतो. हे उत्तर दिलंच आहे सद्गुण विकृतीच्या संदर्भात. पण सावरकरांच्या दृष्टिकोनातून पॉलिटिकल जर आपण त्यांचं विचारधारा बघितली तर त्या विचारधारेमध्ये तुरुंगात खितपत पडणं याच्यापेक्षा देश. म्यूट विनोद. म्यूट झालास विनोद. तर म्यूट झालं सर. हो सॉरी. मी कधी म्यूट झालो मला कळलं नाही. काहीच ऐकलं नाही. पूर्ण रिपीट तो प्रश्न रिपीट कर. सॉरी. दुसरं उत्तर बेसिकली शशांकने जो पहिला प्रश्न विचारला होता मला असं वाटतं की कुठलाही राजकीय नेता आपल्याला त्या काळाच्या अनुषंगाने निर्णय घेत असतो आणि सावरकरांचं व्यक्तिमत्व आणि सावरकरांची जर विचारधारा आपण जर बघितली तर ती बोले दैसा चाले असं असण्याचं काही कारणच नव्हतं. म्हणजे याचा अर्थ की असलेल्या राजकीय संधीचा फायदा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा करून घेता येईल याच्यावर त्यांचा फोकस होता. त्यामुळे तुरुंगात खितपत पडून देशाची सेवा किती करणं शक्य आहे आणि तुरुंगाच्या बाहेर राहून देशाची सेवा करणं किती शक्य आहे याचा अंदाज आपण घेतला तर जाहीर आहे की उत्तर बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं आणि बाहेरून काम करणं, बाहेर येऊन तुरुंगाच्या काम करणं हा स्वाभाविकच सावरकरांच्या दृष्टीने सर्वाधिक योग्य निर्णय असता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी माफी मागितली किंवा नाही मागितली तरी त्यांचं उद्दिष्ट क्लिअर होतं की आपल्याला काय करता येईल आणि काय करायचंय. उपलब्ध परिस्थितीमध्ये which are the best possible resources to be utilized to serve the nation, to serve the country. त्यामुळे ज्या वेळेला माफीवीर म्हणतात त्यावेळेला लोकांना त्याचा अर्थ कळलेला नाही आणि सावरकरांचं जीवन नाही कळलेलं असा खरं तर त्याचा अर्थ आहे. आणि हाऊ ऍक्च्युली राजकीय नेते कशा पद्धतीने निर्णय घेतात आणि कृती करतात याच्याविषयी त्यांना अंदाज नाही. आपल्याला बऱ्याचदा आपण काय करतो ही चूक अनेक राजकीय नेत्यांच्या बाबतीत होते आणि ऐतिहासिक नेत्यांच्या बाबतीत तर होते की आपण आजच्या घडीला त्यावेळेच्या त्यांनी केलेल्या कृती बघतो ते त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जाऊन बघायला पाहिजेत आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याच्या मागचा हेतू हा खूप वेगळा असू शकतो. हे सावरकरांच्या बाबतीत सर्वार्थाने खरं आहे. त्यामुळे माफी हा काय फार विशेष महत्वाचा भाग नाही असं मला वाटतं.
बाकी अजून हेरमला बोलायचे तर हेरम बोलू शकता. नाही, माफीवीर हे फक्त माफीवीर हे फारच म्हणजे हा शब्दच हास्यास्पद कसा आहे ते मी एका वाक्यात एका उदाहरणाने सिद्ध करतो. जर का अगदी साधं म्हणजे अगदी अभ्यासक म्हणून पण नाही, जर का शिवाजी महाराजांचा अभ्यासक नाही, एक सामान्य वाचक किंवा इतिहासप्रेमी असलेल्या माणसाने आतापर्यंत मराठी माणसाने जेवढं शिवाजी महाराजांचं वाचलं असेल, शिवाजी महाराजांवरची पुस्तकं, कादंबऱ्या मी म्हणतोय, अगदी हे पण लेख किंवा बखरी वगैरे नाही, त्याच्यातून किमान असंख्य उल्लेख आहेत की जिथे शिवाजी महाराजांनी आदिलशहाला माफीची पत्र पाठवली आहेत, औरंगजेबाला माफीची पत्र पाठवली आहेत. त्या नयाने आपण शिवाजी महाराजांना माफीवीर म्हणणार का? जर का शिवाजी महाराजांना माफीवीर म्हणणार नाही आहोत तर तोच मुत्सद्दीपणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दाखवलेला आहे. तर निव्वळ राजकीय हेतुपोटी आणि आकसापोटी एवढं त्यांच्या देशभक्त पण नव्हते आपण म्हणूया, पण त्यांच्या हेतूवर एवढं मोठं प्रश्नचिन्ह उमटवणं योग्य आहे का? हे निव्वळ विरोधासाठी विरोध किंवा द्वेषातून आलेलं आकस आहे हा, असं मला वाटतं. त्यामुळे माफीवीर हा शब्दच चुकीचा आहे. त्यातच ऍड करायचं होतं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये की आपण जो प्रश्न हा आहे की त्यांच्या राजकीय क्षेत्रातल्या ऍक्टिव्हिटीजना काही डिरेलमेंट वाटते का असं, तर मला असं जाणवतं की तो जो काळ होता म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, यामुळे इंग्लंडनेच इतके फटके सहन केले ते सुद्धा त्यांनी ऑब्झर्व केलेलं असणारच आहे. त्यामुळे म्हणजे होऊ घातलेलं दुसरं महायुद्ध सुद्धा त्यांना नक्कीच तेव्हा लक्षात आलेलं असणार आहे. त्यामुळे आता इंग्लंडच्या विरोधात किती मेहनत घ्यायची याच्यापेक्षा त्यांनी जर का आपण स्वतंत्र कधी ना कधी लवकरच होणार आहोत या दूरदृष्टीने जर का जी पावलं उचलली की आता आपल्या भारत देशाने म्हणून स्वतंत्रपणे काय काय करण्याच्या गोष्टी, मेजर्स काय काय घेण्यासारखे त्या दृष्टीने त्यांनी जे एकात्मते रिलेटेड जे कार्य केलंय त्याचा विचार केला तर असं जाणवतं की असा द्रष्टा नेता असल्यामुळेच त्यांना राजकीय म्हणजे भारताच्या राजकीय स्वतंत्र भारताच्या राजकीय धोरणांमध्ये त्यांचा विचार नक्कीच त्यांनी प्रभावीपणे पुढे चालवला होता. जरी भारत स्वतंत्र झाला नव्हता तरी सुद्धा त्यावेळेपासून म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा नेहरूंना जे पत्र पाठवलं की या 51-53 मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, त्यावरूनच लक्षात येईल त्यांचा राजकीय हस्तक्षेप जो करणार नाही असा मुद्दा होता. त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी आता मी माझ्या देशाचा राजकीय विचार करीन, तुमच्या राजवटीचा नाही, असाही त्यांनी कदाचित म्हणजे म्हणतो ना एक प्रखर विचार मनात घेतला असेल. नाही, त्याला रेफरन्स असा होता बिकॉज त्यांचं एक भाषण हिंदू महासभेचं एक भाषण वाचण्यात आलं होतं 1939च्या आसपास, आणि त्यावेळेस त्यांनी मंचावरनं लोकांना जाहीर आवाहन केलं पोस्ट आहेत किंवा ज्या तुमच्या गव्हर्नमेंट पोस्ट आहेत त्या तुम्ही टिकून ठेवा. आणि हिंदू महासभेने बंगाल आणि आसाम प्रांतामध्ये जेव्हा जॅपनीज इन्व्हेजन झालं होतं त्यावेळेस रिक्रुटमेंट करायला हवी होती इन ब्रिटिश फोर्सेस टू स्टॉप द इन्व्हेजन ऑफ जपान. जेव्हा आपण म्हणतो की काँग्रेस वॉज विथ ब्रिटिश गव्हर्नमेंट ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर, तेव्हा असंच स्टेटमेंट सावरकरांकडनं येतं हिंदू. तर मग तिथे कुठेतरी अगेन्स्ट गव्हर्नमेंटच्या ऐवजी सपोर्टिंग द गव्हर्नमेंट असा लुक दिसतो का आपल्याला, असा तो क्वेश्चन होता माझा. आणि बऱ्याच वेळेस त्यांनी त्याच्यामध्ये मला एक सांगावंसं वाटेल की तुम्ही बंदुका कशा चालवायच्या ते तर शिकून घ्या, मग तोंडे कुठे फिरवायची ते नंतर ठरवता येईल. बरोबर. ते आणि त्याच्या संदर्भात मला एक जस्ट ऍड करायचंय की आपल्याला असं दिसून येतं की 40च्या दरम्यान आता सावरकरांनी ही भूमिका घेतली होती, पण नुकतंच म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया नेहरूंचं हे सुद्धा वाचून झालंय. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून असं सांगितलंय की दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये भूमिका कशा रीतीने असायला हवी याच्यामध्ये काँग्रेस आणि महात्मा गांधी याच्यामध्ये काही कन्सेन्सस नव्हते, आणि अगदी क्विट इंडिया मुव्हमेंटच्या काही दिवसांपूर्वीच मध्ये कशा रीतीने आपल्याला भूमिका घ्यायची आणि मांडायची आहे, मग ते जेलभरो आंदोलन नंतरचं तेव्हा त्यांचं एक ठरलेलं. आणि त्याच्या मागचं जसं मी सांगितलं की आता ते त्या काळाचा जो संदर्भ आहे तो लक्षात घेऊन आपल्याला ती जी वक्तव्य आहेत ती कुठेतरी तपासून घेतली पाहिजे. प्रशासन असेल किंवा बाकीचे जे सेवा त्याच्यामध्ये त्यांना का राहण्यापेक्षा तर पुढे
भारत हा जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा चालवायच्या किंवा काय या आपल्याला कळल्या पाहिजे. तर मग या याच्यातनं मला असं वाटतं की त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. नाही, आणि सावरकरांची ती भूमिका स्पष्टच होती की म्हणजे त्यांनी असं म्हटलं पण आहे की जेव्हा तरुणांची बोट प्रेयसीच्या केसातून फिरण्याऐवजी बंदुकीच्या नळीवर फिरतील, असे तरुण आपल्याला हवेत. त्याचा अर्थच त्यांनी ते सांगितलंच की तुम्ही बंदूक किंवा शस्त्र चालवणं शिकून घ्या, कारण त्या काही म्हणजे असं शस्त्राचं शिकण्याचे क्लासेस लावले आणि शिकून असे काही नव्हते. इथे तुम्हाला म्हणजे सहज शिकता येणार आहेत, तुम्हाला सहज सरकारात प्रवेश करता येणार आहे. म्हणजे हे जे शिरलेले आहेत ट्रोजन हॉर्स सारखे, ते आयत्या वेळेला स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांना वळवता येतील. आणि जे दुसऱ्या महायुद्धात भाग घेण्याविषयी जर का असेल तर खुद्द लोकमान्य टिळकांची पण हीच भूमिका होती की आपण स्वातंत्र्य मिळवून म्हणजे आपण जर का ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धात मदत केली सैन्यात, तर त्या बदल्यात आपण स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे अशी त्यांची मागणी होतीच. त्याच्यावर महात्मा गांधींनी सांगितलं की अशा प्रकारची मदत करणं हे चुकीचं आहे, हे म्हणजे व्यवहार झाला, हा मला मान्य नाहीये. सो जी सावरकरांची भूमिका होती तीच खुद्द लोकमान्य टिळकांची भूमिका होतीच की आपण स्वातंत्र्य मिळवून घेऊया, पण ते दुर्दैवाने त्यावेळेला ते घडू शकलं नाही. ओके, झालेत माझे डाऊट तर क्लिअर झाले. सो नथिंग मच. ठीक आहे, आपण 9:51 झालेले आहेत आणि त्यामुळे जर आपण थांबायचं असेल तर आपण थांबू शकतो. अजून कोणाला काही प्रश्न नसतील तर वी विल स्टॉप. पण अदरवाईज खूपच चांगलं सत्र झालंय मुकुल. खूप छान बोललास. सावरकरांना खरोखर शब्दात मांडणं अवघडच आहे आणि एका तासात मांडणं हे फारच अवघड आहे, अशक्यच आहे रादर. पण खूप चांगला बोललास, आशय खूप चांगला, कंटेंट खूप चांगला मांडलास. मला वाटतं आपण इकडे थांबायला काही हरकत नाही. जर कोणाला अगदी प्रश्न असेल किंवा चर्चा करायची असेल तर ज्यांना वेळ असेल ते करू शकतात. पण अदरवाईज आपण सत्र संपलं असं आपण डिक्लेअर करू शकतो. थँक्यू सर, थँक्यू एव्हरीवन. खूप चांगला रिस्पॉन्स होता सत्राला. 40 जण होते. लेट अस स्टॉप. आज इकडेच थांबू.